गेम नसायचा तरी 3-3 तिकडे आम्ही माथारीचं खाटलं तास आकर्षित करायचं. 5-10 मिनिटांनी पुन्हा एक आवाज यायचा, ये बेटा जेवण करायला. किती जरी पिठल्याचा आणि भाकरीचा सुगंध नाकात दरवळत असला आणि उन्हाळ्यातल्या ज्वारीच्या पापडांचा तडतडाट जरी कानावर पडत असला तर आपण आईला म्हणायचो, आई होऊ दे त्यांचं म्हणजे वडिलांचं. डायनिंग नसल्यामुळे एकत्रित जेवण करायला बसत नव्हतो आणि असता तरी हिंमत नव्हती, वडिलांकडे बसण्याची हिंमत नव्हती. 5-10 मिनिटांनी पुन्हा एक आवाज यायचा, झालाय त्यांचं ये बेटा जेवण करायला. आपण धावत खाली जात होतो, ताटाकडे किंवा वाटीकडे नाही. वडिलांचं जे मनोरंजनाचं साधन असायचं त्यावरती आपला हक्क प्रस्थापित व्हायचा तो असायचा रेडिओ. आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता ना, तो रेडिओ आणायचा, छातीवरती ठेवायचा, चांदण्यांकडे बघायचं, खाली छोटं बटन, वरच्या बाजूला मोठं बटन, छोटं बटन कटकन वाजायचं आणि वरचं मोठं बटन फिरवायला कर कुरकुर कर आवाज यायचा, हळूच गाणं लागायचं, जब हम कहा होंगे. दुसरं गाणं लागायचं, सुन साया सुन प्यार की धुन तूने मुझे चुन लिया. तिसरं गाणं लागायचं, शायद मेरी शादी का ख्याल दिल का आया है इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया. पहिल्या गाण्याचा अर्थ लहानपणी कळला आणि हे फार चांगलं झालं की जब हम जवान होंगे बाद में आयुष में होंगे. पहिल्या गाण्याचा अर्थ लहानपणी कळत नाही पण शेवटचा गाण्याचा अर्थ कळल्याशिवाय राहत नाही. तारुण्य सुलभ भावना नुसतात चार भिंतीच्या आतमध्ये कोणतरी गुणगुणत जातं की शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. आतमधून आवाज येतो कबूल है, याला निकाह म्हटलं जातं आणि 7 पावलं टाकले जातात त्याला विवाह म्हटलं जातं. या विवाह आणि निकाहाला एक परंपरागत शब्द आहे त्याला संसार म्हणतात आणि या संसाराला 2 चाक आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. समानतेच्या वाटेवरती हजारो वर्ष चालत असताना कालांतराने इथल्या रूढी परंपरांनी एका चाकाला हळूच पुढे जाऊ दिलं आणि एका चाकाला मागेच ठेवलं आणि वर्तमान स्थितीमध्ये त्या रथाची झाली ती सायकल. पुढचं चाक जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे मागच्या चाकाला जावं लागतं. दुर्दैवाने चेन मागच्या चाकावर. महिन्याभराचा हिशोब, सिलेंडर संपलं का मागचं चाक थांबवलं. अजून पुढच्या चाकाला समजून नाही राहिलं की ढकलत मागचं जाय म्हणून. चेन तुटू द्या, हँडल घेऊन कसा कुठं चेन तुटले की तसंच होतं, हँडल फिरव. दुर्दैवाने चेन मागच्या चाकावर आहे आणि निसर्गता कॅरियर मागच्या चाकावर आहे. लेकरं बाकर हे मागच्या चाकावर, कॅरियर मागच्या चाकावर, चेन मागच्या चाकावर, ब्रेकचे गुटके मागच्या चाकाला, ब्रेक दाबण्याचे यंत्रणा पुढच्या चाकावर. पुढच्या चाकाने सांगायचे तू थांबली पाहिजेस का, तू स्त्री आहेस. आणि या समाजाने स्त्रीला परंपरागत दिलेले 2च हक्क आहेत, एक चूल आणि दुसरा मूल. याच्या पलीकडे तू हक्क स्वीकारशील, स्वकर्तृत्व संपन्नने शिक्षण घेशील, माझ्या बाजूला बसून तू नोकरी करशील. त्या दिवशी या समाजाच्या एखाद्या विकृत घटकाच्या डोक्यामध्ये असा विचार येईल तू फक्त स्त्री आहेस. आणि ज्या दिवशी तुला छळल्या जाईल त्या दिवशी लेजिस्लेचरला असं वाटेल की स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कायदा केला गेला पाहिजे आणि तो कायदा म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक आहे. कायदा फार छोटा आहे, कायद्याचं विश्लेषण फार मोठं आहे. बहुतांश देशांमध्ये स्त्रियांसाठी निर्माण केलेल्या कायद्याचा विश्लेषणात्मक अभ्यास जर करत असताना असं लक्षात येते का स्त्रियांसाठीच कायदे करावे लागतात हा फार मोठी ओरड आहे. औरंगाबादमध्ये पुरुष पीडित संघटना नावाची संघटना निर्माण झाली आहे, रोज हातांचा काहीतरी काम करत असतात. आता पत्नी पीडित संघटना, पुरुषने पत्नी पीडित संघटना नावाची एक संघटना तिथे निर्माण झाली आणि त्यांनी ओरड केली की 498 498 नावाचा कलम जे आहे ते फक्त स्त्रियांनाच का पुरुषांना काय नाही. आणि मग कुठेतरी लेजिस्लेचर वरती चर्चा व्हायला लागली की 498 ड काय येत नाही की ज्यामध्ये पुरुष सुद्धा सहभागी असतील, स्त्री जर पुरुषाला त्रास देत असेल. पण नॅचरल लॉज असे म्हणतात की सामाजिक दृष्टिकोनातून जी परंपरागत गोष्ट घडलेली आहे त्या घडलेल्या गोष्टींमध्ये स्त्री ही कुटुंब चालवणारी असल्यामुळे बहुतांश स्त्रियांकडून अशी चूक होत नाही जी पुरुषाला त्रासदायक असते. काही असतात यातही आपण त्यांनी केलेलं आहे पण त्या जर कायद्याने आम्ही सर्व सरसकट इकडे आणल्या तर अडचण निर्माण होईल म्हणून कायद्याने वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी कायदे निर्माण केले. मग कायदे निर्माण करत असताना 2400 वर्षापूर्वीचा इतिहासाचा अभ्यास झाला. 2400 वर्षापूर्वी जगाच्या पाठीवरती एक व्यक्ती जन्माला आला, त्याचं नाव प्लेटो. वाचलाय आपण, अरिस्टॉटल वाचला, रुसो वाचला, प्लेटो वाचलाय. प्लेटोचे 2 पुस्तक आहेत, द रिपब्लिक आणि द लॉ. द रिपब्लिक नावाच्या पुस्तकामध्ये प्लेटोने राज्य निर्मितीची संकल्पना चॅप्टर नंबर 12 यामध्ये लिहिलेलं आहे स्त्रियांना आत्माच नसतो असं लिहिलंय प्लेटो. त्यामुळे स्त्रियांना 2 हक्क असले पाहिजे. बघा, 2 स्त्रियांना आत्मा नसल्यामुळे ती राजगादीवर बसू शकत नाही, त्यामुळे राजगादीचा हक्क स्त्रियांना नाकारला गेला. हक्क नंबर 2, स्त्रियांनी अर्थार्जन करू नये, तिला पैशाचं काम नाही कारण तिने पैसेच कमवले. हक्क नंबर 3, स्त्रियांच्या मतांना सन्मान नसावा. खेडेगावात म्हणतात ना बायांना का बुद्धी असते त्यांच्याकडून आधी लागतात. आपण समजून घ्या प्लेटोचा चुलत भाऊ आहे.
स्त्रियांना बुद्धी नसते, त्यांना सन्मान नसावा, हे विचार तोडण्यासाठी 2400 वर्षानंतर 2200 वर्ष जाऊ द्यावे लागले. इसवी सन पूर्वी 4थ्या शतकातला विचार तोडला गेला इसवी सन 18व्या शतकामध्ये. 18व्या शतकामध्ये रशियामध्ये एक व्यक्ती जन्माला आला ज्याचं नाव फ्रेडरिक एंगल. हा फ्रेडरिक एंगल याचं साम्यवाद आणि स्त्री नावाचं एक पुस्तक आहे. तो म्हणतो हिंदुस्थानाच्या संदर्भामध्ये प्लेटोचे विचार जसेच्या तसे लागू होत नाही. कारण प्लेटो म्हणतो स्त्रियांना आत्मा नसते, पण हिंदुस्थानामध्ये एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवता नांदते, त्यामुळे आम्ही स्त्रीला परमात्म्याच्या जवळ समजतो. तो म्हणतो या देशातली स्त्री युद्धावर जाऊ शकते. भारतातली त्यांनी लिहिले आहे, उदाहरण दिले. रजिया सुलताना गेल्यात, अत्यंत जाचक बंधन असताना सुद्धा गेले. हो, तो या देशातली स्त्री राजगादी निर्माण करू शकते. 18,307 दिवसांचं शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये शिवाजी महाराज फील्ड वर्कर आहेत, राजगादी राजमाता जिजाऊन सांभाळली. तो या देशातली स्त्री राजगादी निर्माणच नाही, तर या देशातली स्त्री स्वप्न बघू शकते, आणि ते स्वप्न सावित्रीबाई फुलेंनी बघितलं होतं. आणि ती माझी बहीण शाळा शिकली पाहिजे. तो म्हणतो हे सर्व ह्या स्त्रिया जर करू शकत असतील तर हे भूतकाळात होतं, आज नाही. 1839च्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आज का नाही? तो म्हणतो आज या देशातली स्त्री उपभोगाची वस्तू आहे. उपभोग म्हणजे काय? त्याने दिलेलं उदाहरण आहे, 9 वर्षाची मुलगी 70 वर्षाचा मात्रा, लग्न लागायचं, तिचा बालविवाह व्हायचा, तो 72 वर्षाचा व्हायचा, हिचा वृद्धापकाळ, त्याच्या वृद्धापकाळामध्ये त्याचा मृत्यू झाला की मग हिला परंपरा आणि दिलेली शिक्षा काय? तर रात्रभर पाण्यामध्ये खाकस किंवा खसखस भिजत घालायचं, जी भाजी टाकतो आपण ते सकाळी पाट्यावरती वाटायचं, त्याचं पांढऱ्या रंगाचं पाणी निघते, त्याला पोस्तो म्हणतात. तो पोस्तो त्या ग्लासभर मुलीला पाजायचं, मग ती अर्धी मेली झाली की तिला नवरीसारखं सजवायचं, त्या सरणामागे तिरडे मागे चालत न्यायचं, सरणावरती बसवायचं, 70 वर्षाच्या मेलेल्या म्हाताऱ्याचं डोकं तिच्या मांडीवरती ठेवायचं, आणि आमच्या उज्ज्वल परंपराने खालून आग लावून द्यायची. दरवर्षी लॉर्ड बेंटिंगचे आमच्या उत्तर आहेत, राजाराम मोहन रायचे उत्तर आहेत की आम्ही दरवर्षी, लॉर्ड बेंटिंगचा अहवालच आहे बघा वाचा. लॉर्ड बेंटिंगच्या डायरीमध्ये लॉर्ड बेंटिंग म्हणते की मी रस्त्याने जात असताना मला सरसकट प्रत्येक गावामध्ये 2-3 16 वर्षाच्या मुली जाडताना मी सतत बघत होतो, आणि मला भयवाह दुःख त्या दिवशी वाटायचं ज्या दिवशी प्लेगची साथ यायची. त्यावेळेस अनेक पुरुष प्लेगमुळे जायचे आणि अनेक स्त्रिया त्यांना सती म्हणून मार पाठवल्या होत्या. हा देश वर्षाकाठी 5 लाख मुलींना जाळतो असं लिहिलंय. मग 5 लाख मुलींना जाळतो स्त्रियांच्या संदर्भामध्ये. तो म्हणतो ही उपभोगाची वस्तू आहे. कालांतराने असेल काय? त्यांनी दिलेलं भविष्य सुद्धा आता खरं होताना वाटतं. पुस्तक त्यावेळेस तो कालांतराने ही स्त्री, या स्त्रीकडे जर बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललाच नाही तर भारतच नाही तर जगाच्या पाठीवरती या स्त्रीला उपभोगाच्या वस्तूवरून समाज उपयोगाची वस्तू करून बसेल. त्याचं भविष्य खरं होताना दिसते. टीव्हीवरची ऍडव्हर्टाईज बघा, रेझर दाढी करण्याचं असेल तर दाखवावी स्त्री लागते, बॅटरी ट्रकची असेल दाखवावी स्त्रीच लागते, आणि बॅग सिमेंटची असेल तर दाखवावी स्त्रीच लागते. एवढंच नाही, वर्षाकाठी 450 करोड रुपये कमावणारा हिरो, त्याला कोणीतरी विचारते डॉलर कहाची पारखा आहे, तो ते कमरेचे अंडरवेअर दाखवते आणि फिट है बॉस, अंदर वेअर बाहर ये है, असा कोणीतरी एक शरा मारतो. याचा अर्थ असा आहे, तुम्ही हे जर बनियन घातलं तर तुमच्या मागे 3 स्त्रिया येतील, आणि तुम्ही हा जर स्प्रे मारला तर तुमच्या मागे 10 स्त्रिया येतील. एकदा चुकून मी माझा बायकोचा तो स्प्रे मारत असताना काय झालं म्हणजे उमेन कोण कोणाच्या अंगात वास घेतलाय, कोण मागला काय नाही मागलं का काय घेणं कोणाला नाही. फक्त कंपन्यावाल्यांना मर्दवाली क्रीम आणि औरतवाली क्रीम असा करून जो भाग आज निर्माण होत आहे, त्यातून जेंडर बायस होत आहे, ही सर्वात घातक. म्हणून कायदा असं म्हणतो की हे निर्माण झालं ते मोडून काढण्याचं काम फ्रेडरिक एंगलनी केलं. एवढंच नाही, जगाच्या पाठीवर बँकिंग सेक्टर 16व्या शतकात निर्माण झालं. बँक ऑफ बॉम्बे नावाची बँक जगातली भारतातली पहिली बँक आहे. भारतात ही बँक ऑफ बॉम्बेच्या पूर्वीच्या बँकिंग सेक्टर निर्माण झालं. सिमांद ब्राउन नावाच्या बाईच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ती म्हणते क्रांती कशी झाली, एका स्त्रीचं खातं काढायचं असेल तर तिला बँकेत खातं काढता येत नव्हतं, कारण अर्थार्जन तिचा हेतूच नव्हता. मग तिने कुठल्या तरी घरच्या पुरुषाच्या नावावर खातं काढावं. मग एकाने विचारलं पुरुषच घरात नाही, ती एकटी राहते, तर मग तिने शेजारी पुरुषाच्या नावावर खातं काढावं असं लिहिलं. एक एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, पूर्वीची जी एव्हिडन्स ऍक्ट आहे त्यामध्ये एक स्त्री जर एव्हिडन्स देत असेल, एक पुरुष जर एव्हिडन्स देत असेल, त्याला क्रॉस करण्यासाठी 3 स्त्रिया लागतील. एका पुरुषाच्या बरोबरला 3 स्त्रिया असल्या पाहिजे. हे परंपरागत विचार मांडण्यासाठी हे विचार खोडून काढत असताना फ्रेडरिक एंगल्स म्हणतो युद्धावर जाणारी उपभोगाचे उपयोग का झालं, तर त्याने सांगितलं इथल्या काही रूढी, काही परंपरा आणि काही ग्रंथ. ढोल गवार नारी सब है ताड़न के अधिकारी. ताड़न या 3 लोकांना मारलं पाहिजे, ढोल, गवार और नारी.
मी असं एका ठिकाणी सांगत असताना एक अकाउंट फायनान्स ऑफिसर उभे राहिले, म्हणे सर तुमचं चुकलं. म्हणजे काय चुकलं? म्हणे ते तसं नाही, म्हणे ते असं आहे, ताळं म्हणजे मारणे होते, म्हणजे मारणे नाही होत, बघणे होते. म्हणजे मग मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या पुस्तकांमध्ये ताळं म्हणजे बघणे होत नाही, मारणे होते. तुम्ही वाचलेल्या पुस्तकात जर बघणे होत असेल तर एखादं द्या, जेणेकरून मी मला अपडेट करून घेईन. तुम्ही मी नुकतंच गाणं ऐकलं, ताळते रहते तुझको शाम सवेरे, ते मूळ गाणं आहे, ताकते रहते तुझको शाम सवेरे. अरे म्हणजे तुम्ही चुकलात ना. म्हणजे एखादं कसं तरी ते उदाहरण आणून त्या सामाजिक परिस्थितीला कसं नाही जे आहे ते सत्य आहे असं मानण्याचा विचार सुद्धा आजही काही समाजामध्ये रुजलेला आहे. इथल्या काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत. मी कॉलेजला असताना बऱ्याच रूढी परंपरांचा अभ्यास करत होती. या रूढी हाच का अशाच का निर्माण झाल्या? बऱ्याचशा रूढी काही बिनबुडाच्या ज्याला म्हणतो तशा आहेत. मग मला लक्षात आलं की लग्न नावाच्या रूढीचा अभ्यास करू आपण. या देशात असेच लग्न का? कारण जगाच्या पाठीवर प्रत्येक जगामध्ये वेगवेगळ्या पद्धती लग्नाच्या आहेत. पण धार्मिक निहाय बदललेले आहे. काही देशांनी लग्न नावाचा भानगडच ठेवलेला नाही. जपानच्या सीमा गावामध्ये वेडिंग गार्डन नावाची संकल्पना आहे. वेडिंग गार्डन म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत जर सेल्फी काढली तर पोट ग्रहित ठरते लग्न झालं म्हणून. म्हणजे हे गार्डन आमच्याकडे असतं. फार कोणाच्या फोटो खूप लग्न झाले ते घेऊन नाही झालं लग्न, सेल्फी काढली लग्न झालं. आपल्याकडे लग्न ही खाजगी बाब आहे. दोनच मनांचं मिलन आहे, दोन शरीराचं मिलन आणि प्रजोत्पादन हा लग्नाचा मूळ अर्थ आहे. जगाच्या पाठीवरची इतकी खाजगी बाब असलेल्या लग्नामध्ये जगातले सर्वात जास्त गोंधळ जर कुठं असतील तर हिंदुस्थानातल्या भारतातल्या लग्नात असतात. सर्वांचं झालंय असं ज्ञात धरून बोलतो. बरं, ज्याचं ज्या दिवशी लग्न असते त्या दिवशी त्याला काही महत्व असते का विचारावं? काहीच महत्व नसते. त्याच्याच पुढे पंक्ता बसतात, त्याला कोणी जेवण म्हणत नाही. बघा ना, 3-3:30 वाजता आठवतं वाटते. 3:30 वाजता उठतं काय लग्नात? बुंदी कुठलेले शेव नशिबी आपल्याच असतात. कारण लग्नात नवरदेवाच्या मदतीला एक कार्यकर्ता दिलेला असतो, त्याला काय म्हणतात? लांडगा. काय शब्द आहे हा? लांडगा आणि कोल्हा. लांडगा म्हणतात त्याला. लांडगा लांडगा कोल्हा इसाप नीती आणि जातक कथांमध्ये लबाड, झुरत, वराडाच्या भाषेत लुच्च्या. तो कोणाच्या मदतीला? यापेक्षा एक मजेदार प्रसंग आहे. नवरदेव लग्नात कट्यार घातले जाते ना, कट्यार विचारलं पाहिजे कशासाठी, प्रत्येक बाईने विचारलं पाहिजे कशासाठी. त्याचा अभ्यासांत असा निकष आहे की जळगाव जामोद तालुका, मुक्ताईनगर तालुका आणि बराणपूर तालुका या मधल्या ज्या जमिनीला पेंढार म्हणतात, पिवळी जमीन आहे, आणि त्या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांना पेंढारी म्हणायचे. आणि इतकं खतरनाक होती, त्यातला जितू पेंढारी भयंकरच माणूस होता. म्हणजे 700-800 लोक मारलेला माणूस आहे. त्या पेंढाऱ्याने लग्नावरती आक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला होता. तो लग्नावरती आक्रमण करायचा, नवरीच्या घरातलं सोनं पडून द्यायचा. अशा वेळेस नवरा कमरेला असलेली, कडेला असलेली तलवार काढायचा, त्या पेंढाऱ्यावरती आक्रमण करायचा, सोनं वापस आणायचा, बायकोकडे द्यायचा आणि अशी कटार धरून म्हणायचा, बघ मी तुझ्या लायकीचा आहे. आताची कटार निघत नाही, निघली तर सफरचंद. त्यामुळे स्वतःची तपासण्याची पद्धतच म्हणून कमरेला कटार आहे. तो असाच आहे, एका मात्र दामाचा निघणार नाही, निघली वापरणार, असंच म्हणावं लागेल. या लग्नात एक मसलेबाज कॅरेक्टर असतं. बरे 2-3 वाजेपर्यंत करवली आणि करवला, मुलगा नवरा लांडगा आणि करवले कुठं असतात का? त्या पेंडामध्ये फिरत असतात ते 2-3 वाजेपर्यंत. आपली शाखा कुठे ओपन करता येते? आणि या लग्नात एक मसलेबाज कॅरेक्टर असतं, त्याला मामा म्हणतात. आणि मामा लग्न सुरू असताना कुठं असतो? मुला आणि मुलीच्या पाठीमागे. आता अभ्यास केला पाहिजे की पाठीमागे काय गेले समाजात का? एवढा जर मसलेबाज समाजात असला पाहिजे. अभ्यासाने असं लक्षात आलं की पूर्वी बालविवाह व्हायचे आणि बालविवाहामध्ये मुला मुलीला कळत नव्हतं याला लग्न म्हणतात म्हणून. पण ती मुलं एकत्रित आणि खेळणं सुरू करायचे ना, पोरगी लगेच भरशीचं धोतर ओढायचे, एकमेकाला लक्ष पण त्याला पकडून ठेवायला कोणतरी पाहिजे. एवढीच प्रथा आहे. हा रिकामा म्हणूनच मागितलेलं आहे, याच्या पलीकडे एकही कारण नाहीये. मी अनेक पुस्तक अभ्यास आजकाल मामाने लग्नात एवढी घेतलेली असते, टँगो चार्ली, भिंगरी, मोसंबी, संत्रा, आणि मामाचा फुल टॉप टाइम असतो. काय करताय? बुलढाणा जिल्ह्यात पाटरगाव नावाचं गाव आहे. मामा लग्नात नवरीच्या अंगावर जाऊन पडला. लग्न सुरू असताना पडला. 2 माणसांनी असं पकडून ठेवलं. मामा झुलतोय आणि माझ्या मनात शंका आली की अशी प्रथा निर्माण होऊ नये, मामाच्या मागे 2 माणसं उभे करावे. सांगता येते श्रीमंताच्या घरी 8, गरीबाच्या घरी 2-3.
ज्या प्रकारचा अर्थार्थी संबंध नाही, कायदा म्हणतो निर्माण झाल्यात आणि लागू झाल्यास स्त्रियांना, पुरुषांना नाही. तिला मूल जन्माला ते निसर्ग ठरवलं, पण तू प्रथम जेवण करायला बसू नकोस, समाज नाही ठरवलं. वडील बाजारात गेले, मुलासाठी बनलो, मुलासाठी बावली. मी मंत्रालय उपसचिवाची ट्रेनिंग घेतो, तो 6व्या माळ्यावरती आपल्या मंत्रालयामध्ये. एक उपसचिव उभे राहिले, पाटील साहेब म्हणजे काय हे संस्कार आहेत म्हणे, संस्कार. पण मला संस्कार आणि संस्कृतीची व्याख्या कुठल्याच पुस्तकात आजपर्यंत दिसली नाही. जे चांगलं ते संस्कार, जे चांगले ते संस्कृती. असं मग जर हे संस्कार स्त्रियांना आहेत तर पुरुषांनाही असले पाहिजे. म्हणजे कुठले आस्कट बिस्कट मध्ये कोणाकडे बघू नये, बसमध्ये धक्का देऊ नये, बसमध्ये सीट राखीव ठेवू नये, बॅग टाकायची, डोळे लावून घ्यायचे, माथा राहिला आहे का जागा, नाही मित्र येणार आहे, आवाज बदलली आहे का जागा, बसा. माझ्या कॉलेजच्या मित्राला ही सवय होती, म्हणजे ते एक दिवस बेकार पडताना अंगलट येते. पूर्वी लाल डब्याला बसला मागच्या बाजूला गेट होते, ते म्हणे येऊ द्या. माथारी चढली बसमध्ये, माथारी एवढी खतरनाक, तिच्या डिक्शनरीतल्या शिव्या तिनंच लिहिल्या त्या स्वतःच प्रकाशित. म्हातारी कंडक्टरला शिव्या हसाडल्यानंतर म्हातारी पुढे चढली, आणि त्या माझ्या मित्राकडे, ए पोरे जागा आहे का? हा म्हणे नाही. कोणासाठी ठेवली? मित्रासाठी ठेवली. म्हातारी पण मुलं जागा देत नाही, म्हातारी कुजबुजत पुढे गेली. एक मुलगी आली 2-3 मिनिटांनी, आहे का जागा? हा म्हणे बसा. म्हातारी रिवर्स, अरे तू तर बोलला होता मित्रासाठी जागा ठेवली, ही कोण? म्हणे हीच माझी मैत्रीण, हिच्यासाठी जागा ठेवली होती. अरे तुझी मैत्रीण नंतर म्हणे ही माझी पोरगी आहे, मागे राहिली. तसंच झालं होतं. पुन्हा म्हाताऱ्याने डिक्शनरी ओपन केली, असा हसाळाने करत होतो. त्यावेळेस पण अख्ख्या म्हाताऱ्यापर्यंत केलं त्यांनी. आम्हाला संस्कार नाही. या देशामध्ये जी नवऱ्याची सेवा करते तिला शब्द आहे पतिव्रता, आणि व्रत या शब्दाचा अर्थ आहे मी सतत विवेक बुद्धीने शपथ घेतो की आयुष्यभर तुझी सेवा करेल. पतिव्रत, आयुष्यभर सेवा करणारी पतिव्रता, आणि एक दिवस तिचे हातपाय दुखायला लागले, हा सेवा करायला लागला, ताटाखालचं जोरुका बायकोचा बैल शब्द आहे. आणि बैल हा शब्द सायन्स म्हणजे शास्त्रज्ञान, भाषाशास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेला की बैल कसा असतो. बा नावाचा शब्द आहे दोन, बेदूनच्या बे म्हणजे दोन, आणि लग्नात जे घातलं तर त्याला बासिंग म्हणतात, त्यामुळे तो लग्नात बैल होतो. नाटकाचा मांजर, जोरुका गुलाम, बायकोचा बैल. आणखी एक ग्रामीण शब्द आहे बायकोचा, त्याला भाड्या म्हटलं ग्रामीण शब्द. आणखी एक शब्द आहे बायला म्हटलं, हे शब्द आहे. बरं हे शब्द आपण शिव्या म्हणून वापरतो का नाही? मला खूप एक आनंद गोष्टीचा वाटतोय की तुम्ही एका वेगळ्या आयुर्वेदिक शास्त्राशी संबंधित असताना तुमचा मराठीचा शब्दसंग्रह चांगला आहे, मला वाटतं. कारण की शब्दसंग्रह चांगला असणं महत्वाची गोष्ट आहे, नाही तर अडचण येत ना. म्हणूनच हे शब्द येतात. नाटकाचं मांजर, जोरुका गुलाम, बायकोचा भाडा आणि बैल हे आपण शब्द शिव्या म्हणूनही वापरतो. म्हणजे याचा उपयोग शिव्यांसाठी वापरतो. बैल असं मांजर असं आयुष्यभर सेवा करत राहिली पाहिजे म्हणून व्रत चढवले. जिच्या आधी पांडवाची दोरी जगाचा उद्धार करी, म्हणजे मूल जन्माला तिचं प्रथम कर्तव्य हे मान्य आहे. पण तू जरी पट्टराणी पदावर असलीस आणि तुझ्यासाठी जरी मी ताजमहाल बांधला तरी तुझ्या मृत्यूच्या क्षणापर्यंत 19 वर्षाच्या कालखंडामध्ये मुमताज महल उर्फ अर्जुमन बानो हिला 14 मुलं आणि 2 अबॉर्शन आहे. तू जरी पट्टराणी असते त्याचा मृत्यू त्यातच आहे, डिलिव्हरी मध्ये 30 तास डिलिव्हरी आहे. तुम्ही जर एक पुस्तक असणार पातशाहनामा, त्या पातशाहनामामध्ये लिखाण आहे की मुमताजची डिलिव्हरी कशी चालली, 30 तास चालली. आणि बुलढाणा जिल्ह्यातच मुमताजची तब्येत खराब झाली. त्या गावचं नाव जाहीर महत आहे, त्याला आम्ही जामोद म्हणतो. जामोद तिथे तिची तब्येत खराब झाली. 787 किलोमीटरचा प्रवास करत असताना तिथून पासून 50 किलोमीटर अंतरावरती जैनाबाद नावाच्या गावात तिचा मृत्यू झाला. 17 जून 1631 ला तिला तिथं दफन केलं. डिसेंबरला तिला बाहेर काढलं. 6 महिन्यांनी तिच्या हडमून गेली. असा मुमताजचा मृत्यू नंतरचा प्रवास 12 वर्ष ऊन पावसात आहे. आणि 12 वर्षानंतर मग तिला दफन करून तिला एक सन्मानाचं स्थान दिले गेलं. मुमताजने 2 गोष्टी मागितल्या होत्या.
मरताना शहाजहानच्या हातात अब्दुल हमीद लाहोरी नावाचा डॉक्टर होता मुमताजचा. हा आयुर्वेद शास्त्रज्ञ अब्दुल हमीद लाहोरी. या अब्दुल हमीद लाहोरीने लिहून ठेवलेलं आहे की मुमताजच्या डिलिव्हरी नंतर ब्लडिंगमुळे मुमताजचा रंग हिरवा झाला, मग काळसरची निळी दिसायला लागली आणि मग मुमताजचा मृत्यू झाला, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता सायन्स तुम्हाला माहिती असेल त्यामुळे मला माहिती. आणि अशा अवस्थेत ती ज्यावेळेस तिचा मृत्यू होत असताना तिचे डोळे लागत असताना तिनं शहाजहानला 2 गोष्टी मागितल्या होत्या की यानंतर तू लग्न करशील नाही पुन्हा आणि माझ्यासाठी काहीतरी असं बांधशील की आठवण म्हणून मी तुझ्यासोबत राहावे. शहाजहानने महिन्यातच दुसरं लग्न केलेलं आहे, महिन्यातच दुसरं लग्न केलेलं. त्यामुळे या अनाभाका देणाऱ्या लोकांवरती मला फार भीती वाटते बरं. ते काही म्हणतात तू फक्त एकदा मुमताज हो म्हणतात, मग मी तुझ्यासाठी ताजमहाल बांधतो. म्हणजे पहिले ते गेली पाहिजे, ताजमहाल बांधलं पाहिजे, फार बरोबर. पण ताजमहाल त्यांनी बांधला, ती गोष्ट केली. 12 वर्ष ते सर्व कार्यक्रम चालला. आयुष्यभर सेवा करत राहिली पाहावी म्हणून व्रत, त्या वाटेला तू जाऊच नको नका समाज शिव्या दे. बाबासाहेब आंबेडकरचं एक सुंदर वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात ज्या समाजाला तुम्हाला तळागाळाच्या बाहेर काढायचा त्या समाजाला त्या समाजाच्या अस्तित्वाची जाण करून द्यावी. मग तो समाज क्रांती करतो. आणि कायदा सुद्धा तेच म्हणते 2013चा की समाजातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे पुरुषाला सुद्धा स्त्री अस्तित्वाची जाण करून द्यावी लागेल आणि स्त्रीला सुद्धा स्त्री अस्तित्वाची जाण करून द्यावी. का? कारण कायदा कुठल्याही आनंदाची प्रचिती नसते. आनंद प्रतिबंध अधिनियम नाही आपल्याकडे. कायदा दुःखाची प्रसूती असते. आणि 2013चा कायदा सुद्धा दुःखाचीच प्रसूती आहे. जयपूर पासून 55 किलोमीटर अंतरावर एक भटारी नावाचं गाव आहे. त्या भटारी नावाच्या गावामध्ये एक स्त्री समाजसेवा करते म्हणून गावातल्या 5 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला 1992 सकाळच्या वेळेस. ही केस सेशन कोर्टात गेली आणि सेशन कोर्टामध्ये गौरली. सेशन कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालं. ते आर्ग्युमेंट असं होतं की ज्या पुरुषांनी तिच्यावरती बलात्कार केला ते जातीने वरिष्ठ आहे, पुन्हा जात आडवी आली 92. आणि जिच्यावरती झाला ती कनिष्ठ आहे. वरिष्ठ कनिष्ठांना स्पर्श करत नाही. गावामध्ये शिवाची स्पृश्यता भेद आहे. वरिष्ठांनी जर स्पर्श केला तर वरिष्ठांना समाज जातीच्या बाहेर काढतो आणि गेल्या 5 वर्षापासून या 5 समाजातल्या तरुणांना जातीच्या बाहेर काढलं नाही. अर्थ असा आहे स्पर्श झाला नाही, अर्थ असा आहे बलात्कार झाला नाही. आणि केस निर्दोष मुक्त झाली बरं सेशन कोर्टात. कोर्ट हाईकोर्टात गेले. हाईकोर्टात वेगळंच मत मांडले. हाईकोर्ट म्हणजे एक केस में तो चाचा और भतीजा दोनों एक साथ में आरोपी है. हिंद संस्कृति ये कहती है कि चाचा के सामने भतीजा और भतीजा के सामने चाचा, ऐसा कोई कुकृत्य नहीं कर सकता, इसलिए रेप हुआ ही नहीं. निर्दोष मुक्त झाली केस. आणि केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने निदर्शन दिलं बलात्कार हा धर्मपंथावर आधारित नसते. घाणेरड्या माणसाच्या मनामध्ये आलेली घाणेरडी प्रवृत्ती स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त करते म्हणून खाजगी ठिकाणी, शासकीय ठिकाणी व निमशासकीय ठिकाणी काम करणाऱ्या कार्यालयीन स्त्रियांसाठी आम्ही एक आदेश देतो तिच्या सुरक्षिततेसाठी. आणि तो पहिला आदेश म्हणजे विशाखा जजमेंट आहे. हे विशाखा जजमेंट प्रत्येक कार्यालयाला बंधनकारक आहे. असं कोणीतरी म्हणत असेल की आमची शासकीय खासगी संस्था नाही. खासगी संस्थेला बंधनकारक आहे, शासकीय संस्थेला बंधनकारक आहे, निमशासकीय संस्थेला बंधनकारक आहे. एवढंच नाही, आमच्या घरात येणारी मोलकरी नाही तिलाही ते लागू झालेलं आहे. असं नाही की काम करणारी स्त्री आहे आणि ते काम करणारी स्त्री घरातील आहे. ती कधी लागू झालं माहिती आहे का तिला? ज्यावेळेस शाहीने अहिंसाची केस झाली. शाहीने अहिंसाने मोलकरीवरती रेप केला. चालवताना सर्व समाज तिच्या पाठीशी उभा राहिला, पुरुषाच्या पाठीशी उभा राहिला, स्त्रीच्या तिच्या पाठीशी कोणी उभं राहिलं नव्हतं. पण कायदा असा म्हणायला लागला, नवीन अमेंडमेंट आलं की ती जरी मोलकरीण जरी असेल ते काम करत असेल तर तिच्यासाठी कुठलाही हा कायदा लागू होतो. आणि मग हे विशाखा जजमेंट लागू झालं. कार्यालयाला 50,000 फाईन आहे. विशाखा जजमेंटची समिती बनवली नाही. पण आमच्या एचओडीने काय केलं माहिती आहे का? बहुतांश एचओडीने तुम्ही अध्यक्ष, तुम्ही सदस्य झाली समिती स्थापन. समितीला माहित नव्हतं आपण कशात आहोत म्हणून, फक्त कागदावर चढवली. आणि 2012ला निर्भयाची घटना घडली आणि निर्भयाच्या घटनेने या विशाखा जजमेंटचं रूपांतरण कायद्यात केलं. तो 2013चा कायदा. म्हणून आता जजमेंट या नावाने ओळखला जात नाही, ओळखला जातो कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध उपाययोजना अधिनियम 2013. त्याला सेक्सुअल हॅरासमेंट ऍक्ट छोट्या पद्धतीने म्हटलं जातं. हा कायदा निर्माण होत असताना बाबासाहेबांचं ते जे वाक्य आहे की ज्या समाजाला बाहेर काढायचं त्याला कळलं पाहिजे ना मी कोण होतो, माझं अस्तित्व काय. कारण हा पूर्णतः कायदा दिवाणी स्वरूपाचा आहे. मी मागच्या वेळेस तुमच्याशी पोक्सो फौजदारी स्वरूपाचा बोललो. हा दिवाणी स्वरूपाचा कायदा 1908 दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार हा कायदा इम्प्लिमेंटेशन होतो. म्हणून या कायद्यामध्ये कुठलीही पोलीस स्टेशनची सजा नाही, शिक्षा नाही. पण आम्ही कार्यालयामध्ये आल्यानंतर ज्या आम्हाला महाराष्ट्र वर्तणुकाच्या ज्या नियमन लागू झालेले आहेत त्या नियमाने ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षेला पूर्ण लागू. पण दिवाणी स्वरूपाचा कायदा. मग दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे तर कायद्याचं मूळ स्वरूप असते. दिवाणी स्वरूपाच्या कायद्याची मूळ बेसच आहे 1908 मध्ये की माणसांची मन बदलली पाहिजे.
हा याच्यावर फार जोर आहे. फौजदारी स्वरूपात मन बदलणार जोर नाही, फटके मारणारच जोर आहे. तिथं धरला काय हल्ला धरला एवढंच काम असतं. तिथं मन बदलले पाहिजे. मग मन बदलण्यासाठी जे कायद्याचं विश्लेषण झालं ते जेंडर अनुसरून आहे. कायदा म्हणतो कोण होती पूर्वी स्त्री, आणि पूर्वी स्त्री मानल्या गेल्या कायद्याच्या विश्लेषणात किती जादूची शक्ती होती. आता जादूची शक्ती म्हणजे काय? तुला देवी बनवायचं का? जादूची शक्ती म्हणजे काय? ज्या दिवशी विज्ञान प्रगत नव्हतं त्या दिवशी स्त्रीला मूल जन्माला येणं जादू मानलं जातं. कारण विज्ञान प्रगत नव्हतं त्यावेळेस, त्यांना माहित नव्हतं की प्रोसेस काय असतात. आता विज्ञान प्रगत आहे. जगातल्या कुठल्या व्यक्तीशी या फोन नावाच्या डबड्यावर बोलू शकतो, इतकं विज्ञान प्रगत आहे. पण मूळ प्रश्न आहे कायद्यानेच विचारला, जीव अथवा आत्मा निर्माण करता आला का? आत्मा निर्माण नाही करता. तो जर तिच्या गर्भात निर्माण होत असेल आणि माझ्यापेक्षा वेगळे पण ज्यावेळेस दुसऱ्याकडे असते तर त्याला आपण नैसर्गिक किंवा दैवी देणगी म्हणतो. आणि ज्याच्याकडे नैसर्गिक किंवा दैवी देणगी असते त्याला आपण सन्मान देतो. की बघा, म्हणून स्त्रियांना सन्मान इतिहासामध्ये नोंदवलं आहे. ज्याच्याकडे सन्मान असते त्याच्याकडे सत्ता जाते, हा नियम आहे. म्हणून मात्र सत्ता आजही आहे. आदिवासी कुटुंबांमध्ये आजही मात्र सत्ता पद्धती आहे. आणि इतकी सुंदर पद्धत आहे, मला आवश्यक वाटतं की ती पद्धत का आपल्याकडे नाही आहे. म्हणजे मेळघाटात जर कधी गेलात आपण, भाऊ एखादं लग्न असेल तर आता लग्न लागतात तिथं काय, आई मुलाच्या डोक्यावरती पदर टाकून आणते, मुलीची आई मुलीच्या डोक्यावरती पदर आणते. बघा लग्न कसं, दोघांच्या हातात दिवे असतात पिठाचे गोळ्याचे, आणि मध्ये दिवा ठेवलेला असतो खाटेवरती, तो विजलेला असतो, दोघांच्या हातात ते चालू असतं. नवरी तिकडून येते, नवरा इकडून येते, दोघांच्या खांद्यावरती पदर. मग आईच्या मुलाच्या डोक्यावरचा मुलाची आई पदर काढून घेते, मुलीच्या डोक्यावरचा मुलीची आई पदर काढते, मुलीची आई समोर येते, हातातला दिवा विझवून टाकते, मुलाची आई समोर येते, मुलाच्या हातातला दिवा विझवून टाकते, दोघांचे दिवे विझवून घेतल्या जातात. मग माचीस दिल्या जाते, दोघांनी मिळून मधला दिवा लावला जातो. किती सुंदर कन्सेप्ट. आता समजा, आता तू तुझा अस्तित्व करू शकतो. आपल्याकडे इतके गोंधळ आहे, फोटो काढणार किंवा 2 दिवस सुचू देत नाही. हा फोटो काढणार, फोटो काढल्यानंतर अल्बम बघा बरं, तुम्ही बाहेर काढा बरं. लग्नानंतर 10-12 वर्षानंतर अल्बम बाहेर काढा, आपलाच आपल्याशी मॅचिंग होत नाही, इतके बेकार. आणि बरं ते अल्बम काढल्यानंतर ते पोरामध्ये तोंड घालतात येऊन, आई मी तुझ्या लग्नात कुठं होतो, काय करणार, कोणाला सांगायचं काय? लग्नातली दुसरी कंटाळणारी गोष्ट आहे बरं. पहिले हा अल्बम, दुसऱ्या लग्नाचा पोट. हा इतका कंटाळा आणून देतो कालांतराने. 10-5 हजारात घेतलेला असतो तो, बायको कोणाला देऊ देत नाही, कपाटाने काचावर लटकवलेला असते, आणि नंतर तो होत नाही. स्टिचेस खराब झालेला असते, आपण नंतर होतच नाही, तो असा करून होत नाही. त्या लग्नाची कबड दिल्या जातं ना, कबड तिच्यात पेंटर कुठला रंग वापरतो त्या दिवशी काय, हा कबडचा रंग उतरेल पण त्याचं नाव त्याला माहित आहे. बरोबर, एवढं काय लग्नात काय प्रेझेंट देतील काही सांगता येत नाही. मेकअप तालुक्यातलीच गोष्ट आहे. कपाट 6 फूट दिलं कबड, आणि याचं घर 5.5 फूट होतं. घर जुनं, याने खटा खोदला होता, खड्डा खाली काय कुठल्या ती जादूची शक्ती, तिच्याकडे सत्ता, तिचा निर्णयात सहभाग. ज्याच्याकडे सत्ता असते तोच निर्णयात सहभाग घेते. जिल्हा परिषद सदस्य बोलतात 3री पास, मंत्री बोलतो 1ली पास, IAS ऑफिसर बोलू शकत नाही. सत्ता त्यांच्याकडे नाही, सत्ता यांच्याकडे. म्हणून कुटुंबात आणि कुटुंबाच्या बाहेर सत्तेमध्ये सहभाग घेण्याचा पूर्णतः हक्क आमच्या ऐतिहासिक स्त्रियांना होता. डॉक्टर अमर्त्य एक सुंदर पुस्तक आहे. डॉक्टर अमर्त्य म्हणतात स्त्री असो या पुरुष दोघंही सोनच परिधान करतात. कोणी लोखंड परिधान करते का? 30 रुपये किलो लोखंड आहे, 3 किलो विकत घ्यायचं 120 रुपयात, 90 रुपयात भेट, 40 रुपये किलो आहे, 120 रुपयाला भेट. असं मस्त परिधान करायचं, सकाळी चक्कर मारायला. आपल्या जवळून जात नाही पण प्रशिक्षणाला एवढा वाईट परिणाम कामातून गेला. आता लोकांनी धातू, सोने धातू, दोघांची उपज जमिनीतून एक 40 रुपये किलो, एक 40 लाख रुपये किलो तरी सोनंच का परिधान केलं जातं? याचं मूळ कारण आहे सोन्याला चमक आहे. सोन्याला, हिऱ्याला, प्लॅटिनमला, चांदीला चमक आहे, आणि चमकला प्रतिष्ठा असते. 5 स्टार हॉटेलमध्ये 500 रुपये कपाचा चहा पिलो म्हणते. तुम्हाला आमच्या टपरी पुढे, कॉलेज पुढे 5 रुपयाच्या 3 पण तर टपरीवर नाही घेतला. 5 स्टार हॉटेलमध्ये कधी आग्र्याला गेलात का? आग्र्याला खुदाबख्श नावाची लायब्ररी, खुदाबख्श. त्या खुदाबख्श नावाच्या लायब्ररीमध्ये इन्सिडन्स लिहिलेला आहे. इन्सिडन्स त्याला वाक्य म्हणतात.
नविष्टन या शब्दाचा अर्थ आहे लिहिणे. नविष्टन आपला शब्द आहे. आणि फर्ड या शब्दाचा अर्थ आहे कागद. फर्द नविष्टन, फडणवीस, फडणवीस अशी पद्धत आहे. चिठ्ठ्या नविष्टन, चिठ्ठ्या नवीस, चिटनवीस वगैरे वगैरे पद आहेत. हा फर्द नवीस. ते इन्सिडेंट जे लिहिलेले असायचे ते दोन प्रकारचे असायचे. एक खुफया नवीस असायचा, एक फर्द नवीस असायचा. एक इन्सिडेंट आम्हाला मिळालेला आहे. तो इन्सिडेंट इतका सुंदर आहे. भीमसेन सक्सेना नावाच्या माणसाने ओरिजिनल लिहिलेला औरंगजेबाचा इन्सिडेंट आहे. ओरिजिनल आहे, त्यात काही बदल नाही झाले. आणि तो सध्या खुदाबख्श लायब्ररी आग्र्याला ठेवलेला आहे. आणि तो इन्सिडेंट आहे, तो वाक्य असा आहे की त्याच्यामध्ये शब्द आहेत. हजरत सलामत किबला व दुनिया मुजफ्फर मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गालनी तशरीफ ला रहे. आणि औरंगजेब दरबारात येत असताना तो इन्सिडेंट आहे. म्हणजे अलकाब सुरू होतात की औरंगजेब किती मोठा माणूस आहे. आणि मग तो येत असताना दिवाने खास मध्ये स्वतःच्या तिन्ही मुलांपुढे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो ये सब फिजूल है शहजादे. त्याची अलकाब आहे फिजूल आहे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मोह लिया सल्तनत में लाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत म्हणजे मी स्वतः. हम क्या देख रहे हैं, हमारे आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजमान सूबेदारों को शिकस्त देके खदेड़ दिया है उसने. ये हमारे मामूजान आमिर उलूम राव शास्त्र खान साहब जिनकी किस्मत अच्छी थी कि जहां बच गई, ये खोनी पड़ी. ये है जोधपुर महाराजा जसवंत सिंह साहब जिन्होंने मराठों के जख्म सीने में पीट के खाए हुए थे. आर वर्णन लिहिलेलं आहे. आणि पुढे पुढे शिव्या शिवाजी महाराजांना दिलेल्या आहेत. शिवाय शिवा खाव है, दगाबाज है, नामाकुल है, बदकार है, बदमाश है, लेकिन शहजादे उसका चाल चलन दूध की तरह साफ और स्वच्छ की तरह चमकता है. वो दुश्मनों की मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है. इसकी इज्जत नाम की तरह आसमां को दी हुई है. इसमें कोई शक नहीं. हम खुशनसीब है, हमें दुश्मन नहीं मिला तो शिवा जैसे. त्यातले दोन शब्द आयुष्यभर उदाहरण होण्यासारखे आहेत. औरतों की इज्जत करता इसलिए चमक आहे आणि सोन्याला चमक आहे, सोन्याला प्रतिष्ठा आहे. गेल्या काळात एखाद्या माणसाच्या हातात अंगठी असू द्या, त्याला म्हणता पंक्तीत पडायला ती वाढत नाही, त्याचं उभं दिसली पाहिजे ना. नाही दिसली तर या कोपऱ्यात नीट, इकडे गुलाबजाम, इकडे पाणी. याला उभास का नावाचा शब्द आहे. सोन्याला प्रतिष्ठा. आणि तिसरं कारण सोनं अडल्या प्रसंगी कामात पडते, सुखात आणि दुःखात सुद्धा. तशी स्त्री जादूची शक्ती, तिच्याकडे सन्मान, तिच्याकडे सत्ता, तिचा निर्णय सहभाग, तिने पेरणीचा शोध लावला. एवढीच नाही, ते पुरुषाच्या सुखात आणि दुःखात नेहमी सहभागी असते. आणि ती जर माझ्याकडे असेल तर मला प्रतिष्ठा प्राप्त होईल. म्हणून आपल्या आजोबापर्यंत किती बायका होत्या? 4 बायका. 4 प्रतिष्ठा. 10 बायका, 4-4, 5-5 बायका. राजा बिंबिसाराला 556 बायका. बापरे. राजा छत्रसालला 26 बायका आणि 82 लेकरं आहेत. त्यातली एक मस्तानी आहे अहमद शाह वली, ज्याने चिखलदऱ्याचा किल्ला बांधला. आपण बघणार आहे त्या अहमद शाह वलीने 1425 ला चिखलदऱ्याचा किल्ला बांधला. तिने 300 दिवसात 300 लग्न केली. सकाळी 5:30 ला घटस्फोट, 7:30 ला लग्न, 5:30 ला घटस्फोट, 7:30 ला लग्न. एकाच पत्रिकेत कार्यक्रम चालू झाला. मग का बायको जास्त? कायद्याबद्दल जिच्यामुळे याला पत धारण झाली तो शब्द आहे पत्नी. पत कोणाला धारण झाली? याला. ती झाली, तो झाला पती. आणि पती शब्दाचा अर्थ झाला मालक. लाखोचा लखपती, करोडचा करोडपती, जमिनीचा भूपती, तुझा पती. आणि कायदा म्हणतो इथून मूळ भेद आहे, तू स्त्री आणि मी पुरुष. हा तू स्त्री आणि मी पुरुष हा मूळ भेद जो आहे, या भेदामुळे मला नेहमीच त्यांच्याच पाठीशी उभं राहावं लागलं असं कायद्याचं विश्लेषण. आणि त्यांच्याच पाठीशी उभं राहत असताना मार्टिन लुथर किंग फर्स्ट त्याचे सूत्र आहे. मार्टिन लुथर किंग म्हणतात एखादा विशिष्ट समाज, विशिष्ट धर्म, विशिष्ट पंथ, विशिष्ट वर्ग ज्यावेळेस वरील सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतो, कुटुंब सत्ता, धर्मसत्ता, न्यायसंस्था, शिक्षण संस्था आणि राज्य संस्था, त्या दिवशी पीडित समाजाच्या खालील गोष्टीवर नियंत्रण येते. हे सूत्र स्त्रियांना लागू करा. स्त्रियांच्या आयुष्यातली सर्वात मोठी नियंत्रणात आलेली कुठली गोष्ट आहे? तर निर्णय आहे. आणि स्त्रियांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय कुठला आहे? तर लग्न आहे. लग्न आहे.
20 वर्षापूर्वीपर्यंत स्त्रियांचा लग्नाच्या मतांतरांमध्ये सहभाग होता का? अजूनही ग्रामीण भागात नाही, शहरी भागात आहे, अजूनही नाही. तिला कधी माहित पडायचं आपले हे होणार बालाजी बाबा तिसऱ्या मागणीला सेमीफायनल. आता आहे चर्चा, आता चर्चा करू देतात मुला मुलींना, बसा म्हणतात चर्चा काय म्हणतात चर्चा. आता तेवढा गोंधळ झालेला आहे, कोणाचे युट्यूबर रुपये कुठे काय काय असा युट्यूबर रुपये सारखा जोडा होता म्हणे गेला युट्यूबा पडून रुक्मिणी एकटी आहे. बरेच आमच्याचकडे केसेस तिथून झालेले आहेत, मोठे कर्ज झालेले असतात, तसं नाही पूर्वीसारखं नाही. प्रामाणिकपणे तिला माहित पडायचं आपले हे होणार आणि घरात कोणीतरी एक उभं राहायचं. हे तर हे होणारच बेटा, पण ते 7 जन्म राहणार, हे मोठी भानगड आहे दुसरी आणखी. मग तिला असं वाटायचे 7 जन्माचं कॅरेक्टर दिसते तसं माहित पडलं पाहिजे ना, त्याच्यासोबत आयुष्य घालायचं कसा दिसतं. मग त्याची काय गिटार एकदम जात नव्हती, तुम्ही छान दिसतं म्हणून ताब्यावरती चढायची, गच्चीवरची खिडकी उघडायची, त्या खिडकीतून बघायची ते ह्यात करते. तिची मैत्रीण म्हणे ते नाही त्यांच्या मागचे दिसतात, त्यांच्या मागचे त्या दिवसापूर्वी चेहऱ्यावर सभ्यता आणून खाली मान घालून बसली. त्यांनी मान केली की त्यांचा सूर्योदय, तिचा सूर्यास्त. निसर्गाने खूप काही चांगल्या गोष्टी केल्या लक्षात. ईश्वर माने ईश्वर, निसर्ग माने निसर्ग. पहिली सर्वात चांगली गोष्ट केली आहे, कोणाच्या मनात काय सुरू आहे माहित नाही. हे जर केलं असतं तर कार्यालयात कुस्त्या झाल्या असत्या, क्लासमध्ये कुस्त्या झाल्या, वटपौर्णिमेला तर घराघरात झाल्या असत्या. वडाले चक्रा मारता मारता मराठा ग्रामीण भाषेचा शब्द हा बुवारा मात मस्ती मारला. निसर्गाने दुसरी गोष्ट चांगली केली, कोणाचा मृत्यू कधी आहे माहित नाही. बरं माहित केलं असतं काय केलं असतं, पहिल्या एवढी उत्पात केली असती लोकांनी, उद्या मरावं लागतं. काय पडणार होता 8वा किती जेवढे कोंबड्या धडधडून आपोआप खाल्ले लोकांनी कोंबड्या आणि ते पडलं समुद्रात. गाव दुसऱ्याची लोक फोटो खराब झाले. निसर्गाने तिसरी गोष्ट चांगली केली, तीसभर पोटाचा प्रश्न सोडवला. बरं आणि चौथी गोष्ट चांगली केली, जन्मता पद आणि प्रतिष्ठा जन्माला पाठवलं नाही. जन्मदास जर डीन जन्माला आला असता मग त्याने पायाने भाई उडवली असते. जन्मदा आहे ना आपला कोण आहे. तिचा सहभाग निर्णयात नाही, लैंगिकतेत नाही. मुलं किती होतात, पुरुष कमी. संचारामध्ये नाही, 7च्या घरात. निसर्गामध्ये नाही, मानसिकतेमध्ये नाही, मनामध्ये नाही. एवढंच नाही, 100 एकर दादाकडे जमीन सुद्धा दादाला काय एवढंच म्हणू द्या, दादा तुझ्याकडे 100 एकर जमीन आहे, 1 एकर देतस का? तुझे भाचे उघड्यावरती भ्रांत खायला फिरतात, भ्रांत आहे 2 टाइम जेवणाची, 1 एकर जमीन देतस का रे? हिस्सा मागतेस काय? कुठला संबंध भाऊबीजेला तू नाही राखीला मी. कायदा म्हणतो आम्ही मालमत्तेचा हक्क स्त्रीला नाकारला, म्हणून आज स्त्री कुठे आली तिच्यासाठी कायदा करावा लागला. आणि हे सर्व गुन्हे आहेत बघा. डोमेस्टिक व्हायलन्ससाठी इन्व्हॉल्व्ड प्रिव्हेन्शन ट्रॅफिक असेल, इंडियन पिनल कोड असेल, कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हॅरासमेंट ऍक्ट असेल, या सर्व कायद्यांमध्ये या प्रकारचं अश्लील कुठलंही कृत्य, शारीरिक मागणी, मानसिक शोषण, आर्थिक शोषण, शाब्दिक शोषण, धार्मिक शोषण अथवा राजकीय शोषण कुठल्याच प्रकारचं या समाजामध्ये स्त्री करू शकत नाही. कारण की बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या घटनेमध्ये स्त्री सुद्धा समान वाटेवरती कायम आहे. याचं शारीरिक शोषणाची गोष्ट काय सांगायची, सावनेरच पोलीस स्टेशन आपल्या नागपूर जवळ. सकाळी एक दिवस फोन आला, सर पोलीस स्टेशनला येता का? मी जाऊन बघतो. काय 5:30-6 वाजता एका मुलीला मी विचारलं काय झालं मॅडम, तिला एक मॅडम मी बोलवलं. म्हणजे सर हा मुलगा एकटा, ज्याच्या हातात हातगळ टाकले तो एकटा बसलेला आहे. हो पण 2 पुरुष, एक पुरुष आणि एक स्त्री म्हणून बसलेला आहे, दोघे रडत आहेत. हा मुलगा काहीतरी खालेवान करून बसलेला आहे, प्रसंग काय? पण या मुलाला असं वाटतं ही स्त्री एकटी घरात असतील तर नवरा कुठेतरी सोकारी राखणदार गेलेला आहे. हा घरात शिरला, याच्यावरती जबरदस्ती करण्याच्या प्रसंगामध्ये तिने याला चावा घेतला. म्हणजे फार शांत झालं मॅडम, चावा घेतला, ती पडून गेली, चांगलं झालं. समाजाने लांछने इलाच लावली असते की तूच व्याभिचारी आहेस, म्हणूनच तो एवढी कशी हिंमत त्याची तुझ्या घरात यायची. ठपका लागतो नाही, चांगला नाही झालं साहेब. ती पळून गेली आणि 22 वर्षाच्या नाराधामाच्या हातात तिची 6 वर्षाची मुलगी लागली. आणि 6 वर्षाच्या मुलीवर यांनी बलात्कार केला. कुठे आहे मुलगी? ऍम्ब्युलन्स मध्ये झोपली आहे. ऍम्ब्युलन्स मध्ये जाऊन बघतो तर अंगावरती पांढरा कपडा पांघरलेला, एक छोटंसं मूल, डोळे कपडा काढून बघतो तर डोळे शिजलेले, तोंडातून रक्त येत होतं. आई रक्त पुसत असताना मॅडम माझ्या कानात गुदगुदल्या, सर रात्री जीव गेला हिचा. माझ्या मनात लगेच 2 प्रश्न आले. ज्यावेळेस हा मुलगा या मुलीवर अन्याय अत्याचार करत असेल त्यावेळेस मुलाच्या मनात काय सुरू होतं? कारण मानसशास्त्र म्हणते की प्रथमतः वाईट कृती मनात येते आणि मग कृतीत उतरते.
आणि ज्या मुलीवरती रेप होत असेल, बलात्कार होत असेल, ज्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार होत असेल आणि तिचा ज्या वेळेस जीव जात असेल, ती मृत्यूक्षणी जात असेल, मृत्यूच्या जबड्यात जात असेल, त्यावेळेस तिच्या मनात काय सुरू असेल? दोन्ही प्रश्न शोधले पाहिजे. आणि या तर्कशास्त्राने मिळालेलं उत्तर आहे, तो मुलगा हेच म्हणत असेल, तुला रंग पाहणार नाही, जात पाहणार नाही, धर्म पाहणार नाही, पंथ पाहणार नाही, वर्ग पाहणार नाही आणि नातंही पाहणार नाही. तू स्त्री आणि मी पुरुष एवढाच भेद आहे. तू स्त्री म्हणून जन्माला आली, मी पुरुष. तुम्हाला काही सांगता का? माझ्याकडे केस आहे. स्वतःच्या सख्या भावाने 9 वर्षाची मुलगा, 12 वर्षाची मुली आमच्याकडे गर्भवती. बापाने रेप केलेल्या मुली आमच्याकडे आहेत. जिथे नाते कलंक म्हणून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या पोटाच्या मुलीला आणि बहिणीला जी राखी बांधे तिला सुद्धा उपभोगल्या जातं का? फक्त दुसरी आहे. मग हिच्या मनात काय असेल जिचा जीव जात असेल? इथं मोर्शी तालुका आहे. स्वतःच्या सख्या काकाने 1 महिन्याच्या मुलीवर बलात्कार केला. 1 महिन्याच्या. आणि त्या दिशाची जर ओरिजिनल कॅसेट तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तिलाही त्याच पद्धतीने जाणलं. मग त्या दिशाच्या, त्या 1 महिन्याच्या असलेल्या अशा बलात्कारित मुलीच्या मनात काय सुरू असेल जिचा जीव जात असेल? मला असं वाटतं त्याचं उत्तर असे असू शकेल, ती म्हणत असेल, हे ईश्वरा, हे खुदा, माझा एका अन्याय अत्याचाराने जीव जातो याचा मला आनंद वाटतो. का आनंद वाटतोय? मी मोठं होईल ना, अख्खा समाज माझ्या तारुण्याकडे याच नजरेने बघेल. शिक्षण घेऊन नोकरी करेल, ते कोणतं क्षणात आहे, आणि त्या नवऱ्यासोबत माझं मी सर्वस्व दान करेल. तो नवरा सुद्धा माझ्या मनाचा आणि मताचा विचार करणार. आणि वृद्धाप्य काळापर्यंत अनेक अन्याय अत्याचाराने जर माझा जीव जात असेल तर एकाने जातो यात दुःख काय? कारण की माझं ताट या लैंगिक दुःखाने बरबडलेलं आहे. इतकं वाईट असतं. आणि त्याची परिस्थिती काय झाली? त्याची परिस्थिती आज काय असते? या सर्व बळांचा वापर होत असताना आत्मविश्वास हरवलेला आहे. कुठले तरी कृष्ण येईल मदतीला. ती द्रौपदी असेल, कृष्णा धावरे संकट पडले भारी लवकर. एक सुंदर, फार सुंदर शेर त्याच्यावरतीच आहे. चाहे राजा कोई भी बने कोई फर्क नहीं पड़ता, राजा राम बनिया रावण. राम बना तो 14 वर्ष वनवास दिया जाएगा और रावण बना तो चुरा लिया जाएगा. आज भी अवरत सीता. यात एक शब्द आहे तो आवर्जून वाचला पाहिजे. ती स्वतः परंपरावादी झाली. ती स्वतः परंपरावादी म्हणजे काय? मुलगी जन्माला येत असेल आणि आई आणि सासू जर म्हणत असेल काट्या जन्माला आल्या तर समजून घ्या तिनं परंपरा स्वीकारली आहे. कारण कार्टी नावाचा शब्द कुठून आला माहिती आहे? नीमच मंदसुर आणि रतलाम नावाचा जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये. या जिल्ह्यांमध्ये आम्ही जात आहे 12 तारखेला. 68 गाव आहेत एका समाजाचे. त्या समाजाला म्हणतात बाछडा. हा बाछडा समाज स्वतःच्या 10 वर्षाच्या मुलीला हार्मोनचे इंजेक्शन देऊन वेश्या व्यवसायासाठी विकतो. त्या विकलेल्या मुलीला कार्टी म्हणतात. हा शब्द आहे, कार्टी तिथून आलेला शब्द आहे. आपण सरळ जाऊ ना, काट्या कार्टी, काट्या कार्टी, मुली जन्माला पाप, काचेचं भांड, इज्जत, हुंडा. पण मला असं नाही हो. देवडा नावाचा एरिया राजस्थानमध्ये 300 कुटुंबांचा सर्वे केला. त्यावेळेस लक्षात आलं की 10 मुली मिळाल्या. मुली जन्माला येत नाहीत. आल्यानंतर रुजवणे म्हणजे गरम दुधात टाकून मारणे, तोंड गळून मारणे अशी प्रथा आहे. इतक्या विकृत पद्धतीने मुलीला मारलं जातं. आमच्या महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम आहे ना. आमच्या महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम. सावित्रीबाई फुलेंना ताप फणफणायचा काय तर सावित्रीबाई फुलेंचा हात पकडला महात्मा फुले आणि सावित्री तुला ताप आलाय, चाल वैद्यभावाकडे. आणि वैद्यभावाकडे घेऊन गेल्यानंतर वैद्यभावा सावित्रीला ताप फणफणतोय, औषध द्या. नाही देणार. का नाही देणार? तुला तिसरी साडी घेऊन. अरे तिने 2 कपड्यांनी शिवली, 2 कपड्यांनी शिवायचं ठरवलंय. महात्मा फुले समजून. अरे तुला कळत नाही ती रस्त्याने जात असताना आता समाज तिच्या अंगावर शेण फेकून मारतो. मग ती अंगावरची असलेली विष्णीची साडी किंवा शेणाची साडी तिला धुवावी लागते. ती साडी सुकत नाही. परतीला येत असताना अख्खा समाज पुन्हा सुकलेल्या साडीवरती शेण फेकून मारतो. ती घरी धुवावी लागते. ते सुकलेली नसते आणि हे सुकलेली नसते. ओली साडी पांघरते म्हणून ताप फणफणतो. त्यावेळेस ज्योतिबाने तिसरी साडी घेऊन दिली. मला सांगा चमत्कार वाटतात का? साडी आजही घराघरात जन्माला आलेला एक माणूस, तो माणूस म्हणून माणसाला जगण्याची संधी देतो. ते बाबासाहेब आंबेडकर चमत्कार. एक वर्ग शिकलेला माणूस आहे. कुठल्या शाळेत गेले? कुठल्या शाळेत? त्याचं नाव इथं बाजूला श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. हा किती मोठा चमत्कार आहे. जापनीज लोकांना समजून सांगायचं आमच्याकडे असं होते. कारण की तिथं एका 1000च्या नोटवरती, 1च्या नोटवरती एका व्हाईट चान्सलरचा फोटो आहे. विधानांच्या व्हाईट चान्सलर इथं होता. तुम्हाला शैक्षणिक चांगलं काम केलं म्हणून इथं आहे. आता आमच्याकडे काहीच न शिकलेल्या माणसाचं नाव विद्यापीठाला इम्पॉसिबल. असं कसं होऊ शकते? तुम्ही मागासलेले लोक म्हणून माझ्याकडे बघायला लागले. म्हटलं त्या माणसाने जीवन शिक्षण घेतलं होतं. बाप हो तुमचं पुत्र, असं गाडी मागलं शेवटचं कीर्तन. तुमचं पुत्र त्याने निवड, तुमचं पुत्र देवापुरतं निवड खाते, देव हाडं म्हणते काय? लोक म्हणत नाही. ज्याच्या पोटात अन्न नाही त्याला द्या, कारण देवाचं ते अंश आहे.
या विचाराच्या महाराजांच्या सर्वांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, भाऊसाहेब आंबेडकरांच्या, महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्रात आपण सर्वांनी वाचलेली घटना आहे. पोटावर यंत्र फुटवायचं, मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करायला जायचं, दिवसाला अनेक पेशंट येतात म्हणून रस्त्यावर फेकले तर गोळे माहिती पडतील आणि जमीन काढले तर पुरावा म्हणून शिल्लक राहतील. मी वाचलेली घटना आहे. कुत्रेवाला परळीच्या डॉक्टरची कुत्र मुलीचा गर्भ खात आहे. आम्ही श्लोक म्हणतो यातून कायद्याचा मूळ हाच आहे. कायदा म्हणतो मन बदलणार नाही तोपर्यंत हा कायदा काही करू शकतो. मुलीचा गर्भ कुत्र खात आहे आणि सर्व सभागृहाला मान्य करावी लागेल अशी गोष्ट सांगतो. मुलगी जितकी वडिलांवरती प्रेम करते तितकी कोणावरच मला 42 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सर्वात जास्त आठवण तिची आहे. तुम्हाला ताई ताई कुठे असेल, बाबा 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 अंगावर खांद्यावरती खेळते. आपण तिला तो खुडखुड्याचा ग्लास आणून देतो. आपण हॉस्पिटल मधून घरी गेला तर पाण्याच्या ग्लासाजवळ जाईल आणि तिच्या ऐपतीनं ते पाणी भरून आणेल. बाबा घ्या ना घासभर. आणि बाबाला किती आनंद असतो, माझी मुलगी आहे, मुलगी अंगा खांद्यावर ठेवते. मला या स्त्रियांच्या आयुष्यातली एक गोष्ट अजून घडली नाही. जावे त्याच्या वंशात देवाकडे पाण्यातला मासा होतो घेतो पैसा. बिदाईच्या वेळेला आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना तुम्ही कारण आई रडत तुमच्या दोन्हीच्या मनात काय सुरू असते. जिने एकामेकाच्या भावना आणि आनंद जपासलेला आहे ती मुलगी आता आपली राहणार नाही, ती दुसऱ्याची होणार आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. आता मला तिला फक्त सणवाराला पाहायला मिळणार आहे. या दोन्हीच्या मनात काय. आई डोक्यावर हात फिरवत असताना म्हणेल काळजी घेऊ बेटा, सुखात राहा, मोठी हो, तुझं सुख मला पावत आहे. आणि यदा कदाचित तिकडे काही त्रास झाला तो वापिस येशील बदल. आणि मुली मनातच एक नकार करत आई आता परत ये, आली ना तरी दादा स्वीकारणार नाही. काय परंपरा आहे, तू तिच्याकडेच कडे जाऊन गेली पाहिजेस. पण मरते समय एक करशील बरं आहे, शेवटची साडी पाठवशील, त्यात गुंडाळून मला जायचं. बघा आपल्याकडे तीच होत आहे शेवटची साडी. आणि मी नशिबान मला एकच मुलगी आणि माझं बोट धरून ज्यावेळेस किल्ल्यावर चालते ना मला तो शेर आठवतो. मेरी ये 3 उंगलियां इस उंगली से जलती है, मेरी ये 3 उंगलियां इस उंगली से जलती है. अरे क्यों? जिसे पकड़कर मेरी बेटी जलती है. मुलीचा अभिमान आहे, तिचं दुसरं रूप आहे, ते बहीण आहे. आणि माफ करा मी क्षमा मागत असतो, मला सगळी बहीण आहे. बहीण असणं घराची आचारसंहिता आहे आणि बहीण असणं घराचं. बहीण कधी कळते? दादा 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 तुमच्या सर्व लोकांची बहीण, ज्याची बहीण लग्न गेली त्याला विचार दुसऱ्या दिवशी घरात भिरभिरते माझा ताई नाही गेली, ताई नाही गेली, ताई पहिल्या सणाला येत असेल, दादा गरीब असेल, ताई श्रीमंत असेल तर दादाच्या स्वतःच्या घरातून साडी आणते आमच्या हातात ठेवली आणि माझ्या भावाने घेतली. आमचा अभिमान आयुष्यभर वाढतो. काय दाखवतो तिचा दुसरं रूप जर बहीण आहे तर तिचा तिसरं रूप पत्नी आहे. अजून अनिरुद्ध आहे. अनिरुद्धची विलांटी रस्व आहे, दीर्घ नाही. आणि नीची विलांटी रस्वची दीर्घ जर झाली तर मला आवडत नाही. तुम्हाला मिळालेलं वैरागड गटाचं नावातलं जर बिन काना मात्र विलांटी चुकलेली असेल तर तुम्हाला आवडत नाही. 42 दिवसासाठी भेटलेलं फक्त नाव आहे. त्यांना तो वयाच्या 22 वर्षापर्यंत एक नाव असते, एक गाव असते, गडनाव असते. 7 पावलांनी आमच्या पाठीशी चालत यायचं, 9 महिने 9 दिवस मुलाला पोटात ठेवायचं, प्रचंड प्रसूतीच्या वेदना सहन करायच्या, रक्ताचं दूध करून पाजायचं आणि मूल 6 वर्षाचं झाल्यानंतर बापाने नाव टाकायला जायचं. अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील जन्म शकुंतलेने दिलं. नशीब तिच्या देईल. सर्वांनी एकदा विचारून बापाला आईला तुझं नाव होतं पाटील. बाबू मोठा एवढंच पाहिजे. पत्नी कधी कळते तुम्हाला? तुम्ही बघितलं रोज बघत असाल प्रसंग. नवरा 1 महिना ऍडमिट होण्याची वेळ आली मग पत्नी करते काय? मग आम्ही विनोदाने बोललो चेन तुटू द्या, मग समजेल. खरंच चेन तुटू द्या. घरातल्याशी ताटान ठेवतात. हसायला खा, कोण आहे तुमचं? माझं गेली वर मला मला खाऊ घालतात. 1 महिना पत्नी वारी 1 महिना ऍडमिट असू द्या. घरचंही करेल, नोकरी करेल, घरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांचं करेल. तिचा बाप 2 दिवस पचत नाही आपल्याला. बघा आणि आपलं आयुष्यभर सांभाळते. काय बाबा मॅडम तुम्ही काल ठीक आले की आमच्या कौटुंबिक जीवनाशी आम्ही किती निगडीत असतो.
जो कालचा तुमचा कासावीस होणारा जीव होता ना, तो मलाही कसरी व्हायचा. मॅडम कासावीस होत होता त्याचा. सर मी काय करू कारण की त्या कुटुंब जीवनाशी जोडले. आणि मला असं वाटत होतं की एकाकडे मी एक पुरुष या नात्याने, एक व्यक्ती या नात्यानं माझ्या मनात पूर्ण असं वाटत होतं. पण मी प्रशासकीय सिस्टमशी जोडल्यामुळे मला काहीच करता येत. पण फार प्रचंड मला ते त्रास द्यायला मी थोडा हळवा. आपला बाप वागले आणि मग संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये नवरे झोपले असतात तर त्या पांढऱ्या स्टूलवर कितीच रात्रभर बसलेली असते. ध्यास घरात असताना लवकर घरी या, तुमच्याशिवाय आमचं आयुष्य नाही. आम्ही घरी गेलो ते आमच्या घरातले 2-3 मात्रे उभे राहतात. बरी झाली बेटा, हे सुखरूप घरी आले. ते जर गेले असते तर तुला भरल्या कपाळानिशी जायला भेटलं नसतं. म्हणजे मी तूच पाहिजे, तो नाही. फार परंपरा आहे. ह्या परंपरा कायद्याची उपज आहे. आणि तिचा चौथा रूप आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्णाला विचारलं तुला काय हवंय. कृष्ण म्हणजे डोक्यावर हात ठेवून एवढाच वर द्या, मी मरेपर्यंत आईच्या हातचं जीवन मिळालं पाहिजे. शब्दात मातृहस्ते न भोजन. तुकाराम पक्षी अंगणी उतरती ते का बैसोनी राहती ऐश असावे संसारी जोरी प्राचीनाची. आपल्या घरात जर पक्षी उतरले ते का बसून राहतात, ते उडून जातात. वस्ती कर वस्ती आला तो ही निघून गेला. तसा आत्मा आहे ना, तसं जीवन आहे. आई कधी जाईल सांगता येत नाही. आणि आई गेली त्या दिवशी आयुष्यात काही उरत नाही. काय एक देह म्हणून जगावा लागतो. परंपरेने निर्माण केलेल्या सामाजिक परंपरांना जपावं लागतं आणि मुलं बाळ सांभाळावं लागतात. आईच असते. आम्ही अनेक स्त्रियांना पाहतो कशा जडल्यात विचार करणार. साहेब चुन्नी पडली, आम्हाला पेट घेतली, काय अशी घरात पडलेल्या असू द्या, पॅरला असे कटपटल्या धाग्याप्रमाणे अटॅक असता विचार करता. गेली निघून तुटून पडते. म्हातारी लहानात राहत असेल, मोठ्यातून लहानाचं पडत नसेल. लहानाच्या घरी चांगले पदार्थ करू द्या आणि म्हातारीपुढे ताट आणू द्या, घास घेत नाही. मोठा जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत साहेब किती प्रेम असतं आमच्यावर, आमच्या मायाचं किती प्रेम. तुमची बॅग भरत असताना बघ त्याच्या वेळा आलीस ना, काय भरते काय भरते यासाठी नाही, काय नेत नाही यासाठी. आणि सर ते शेवटी काय असते, एक चादर आणून देते, एक शर्ट आणून देते. तिकडे थंडी आहे बेटा, आणि एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये काहीतरी बांधलेलं असतं. लोणचं आणि चटणी. माझ्या पोराला माझ्या पोरीला खूप भाजी आवडत नाही, तिकडे नाही आवडली ते हिच्यासोबत खाईल. काय इतक्या वर्ष झाले आम्ही नोकरी करतोय. मी 14 वर्ष झाले. आपल्या आईचा आपल्याला असं कधीच फोन नाही, पगार किती आणि अर्धा देत असतात. शब्द असतात, शेवटी येशील ना, त्या मांडीवर मरायचं आहे त्याशिवाय कोण काय करू. कायदा म्हणजे आई म्हणून चालते, पत्नी म्हणून चालते, बहीण म्हणून चालते, मुलगी म्हणून चालते. हे चारही रूप जर मला व्यक्तिशः पवित्र आहे. माझ्या बाजूला बसलेली कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी. हा भाव का रुजत नाही या समाजात, म्हणून रुजण्याची प्रोसेस फार मोठी. आणि ज्या दिवशी रुजेल त्या दिवशी आपल्या देशात हे सर्व कायदे बांधून ठेवावे, हे सर्व कायदे बांधून ठेवावे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर बंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका माणसाच्या हातात ढाल आहे, ढाल दिली, उजव्या हातात तलवार दिली, त्याला सांगितलं जा युद्ध करायला. ते युद्ध करायला गेले, शत्रूच्या हातात ही ढाल बघताय, तलवार बघताय आणि जोरजोराने ओरडायला लागलं, काय हा मूर्ख समाज आहे, मला युद्ध करायला पाठवलं, मी युद्ध करू कसा. तुकोबा म्हणतात का, म्हणजे माझा एकही हात खाली नाही ठेवला. तुकोबा म्हणतात त्याला ढालीचंही महत्व कळलं नाही, त्याला तलवारीचं महत्व कळलं नाही. ढालीचं आणि तलवारीचं महत्व कळलं की मनगटात जोर येतो. कायदा म्हणतो जसं स्त्रीचं महत्व कळले कीच कायदा शिकून फायदा असते, म्हणून ही महत्वाची एवढं काय करून नाही. आता कायदा युद्ध पश्चिम महाराष्ट्रात गेलात, बहुतांश बुलढाण्यापर्यंत ते तिथून नाही, तिकडे नाही. प्रत्येकाच्या मागच्या गाडीवरती काचावरती मागच्या बाजूला लिहिलं असतं, राजे पुन्हा जन्माला या. कशासाठी, आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये उभं करू. एवढंच राहिला आता त्याच्या नशिबी. तो एकच पुतळा वाटून घेतला ना, तो घेतला तर वाटून संपला. आता जाहिरात संपली पुतळ्यांची, आणि तुम्हाला एकही मत भेटणार नाही याची व्यवस्था करू. का पुन्हा जन्माला या? 26 नोव्हेंबर 1646 महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं पत्र आहे. पहिलं 201च पत्र भेटलेलं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात. 201 सोनजी मी बऱ्याच गुजर, तुमचा भाऊ बाबाजी
ढिका चिमुरकर यांनी एका स्त्रीवरती बदनाम केला म्हणून त्याचा हातपाय तोडून मोकळा करून वाईट नजर टाकणाऱ्याचा स्त्रीवर जर वाईट नजर टाकत असेल तर त्याच्या हातपाय तोडणारा राजा का पुन्हा जन्माला या ओरडत असेल 2012 मध्ये निर्भया किराजी पुन्हा जन्माला या यांचा चौरंगात आहे. पण आपल्या लोकशाही प्रथा परंपरांना आपल्याला हातपाय तोडता येत नाही, पण कायदा म्हणतो मनातला दुर्बुद्धी तोडता येतल्याशिवाय. म्हणून एवढे काय कधी रस्त्याने झाला तर तुम्ही रस्त्याने तुमच्या पायावर कोणी पाय दिला म्हणजे चुकलं माझा आपण म्हणतो एड्स वगैरे झालं 5 मिनिटानं त्याच माणसानं पायावर पाय दिला काय प्रतिक्रिया असते आपली? सरळ झाला दिसत नाही का, पाणी टाकून घेत जा. मी पाणी टाकून घेता असं बोलल्यानंतर 2 महिला एकामेकाकडे पाहायला लागल्या. काय पाहिजे म्हणजे विशिष्ट प्रकारचं पेय आहे हे जरा करता. तिसऱ्या वेळेस त्याच माणसाने पायावर पाय दिला तर काय प्रतिक्रिया असते आपली? झपतानाच काना झालेच ना एक ते मला आता सांगा पहिल्या वेळेस पाय दिला तो कसा वाटला? तिसऱ्या वेळेस कसा वाटला? जाणून बुजून मुद्दाम. हे पाया गेलं असतं का चुकून पाय मुद्दाम? हे कळते कसं? स्पर्श आणि थर्ड सेन्स. आणि हा सेन्स तुमच्या सायन्सने सिद्ध केलेला आहे पुरुषापेक्षा स्त्रियांकडे जास्त असतो. त्यामुळे स्त्रियांना बरोबर माहित पडते कोणाची नजर कशी, कोणाचं म्हणणं काय, कोणाच्या स्पर्शाचा भाव काय, कोणाच्या बोलण्यामधला अर्थ काय, हे स्त्रियांना कळतं. बरं याचं स्वागत करता येते का? तुमचा कोणी पाय तोडत आहे तुम्हाला या ग्रामपंचायत आहे तोडू आमचा पाय. एखाद्या वेळेला एखादा पुरुष धक्क्या दिसेल ते बाई म्हणजे काय गोड धक्क्या तुमची 4-5 द्यावर आणखी असं कोणी करतं का? कोणीच. आम्हाला कॉलेजला एक मॅडम होते इतक्या दिवसाला सुंदर होते त्याच्यावर फुल गर्दी असायची. त्या क्लासमध्ये आल्या त्यांच्याकडे कोणी बघितलं त्याकडे बघ इकडे उभा बघ माझं बघ जितक्या वेळ बघायचं तितक्या वेळ बघ. पोरं इतकी भीती वाटते पोरांना त्यांची वेळ मॅडमची. बघ पुढे जाशील म्हणे धडक गिडक मागे उलटून बघशील धडकला गेला मेला आहे तर माझंच नाव येईल म्हणे. त्या मॅडम कॉलेजला आल्या असं पोरांनी चुकून जरी म्हणत पोरं भीतीकडे करून करतात की बाबा इथं काय बाहेर नवीनच प्रयोग शोधत बोलावं. ज्याचं स्वागत करता येत नाही त्याला कायदा म्हणतो अस्वागतार्ह. असा कुठलाही मेसेज, कुठलंही चित्र, कुठलंही लिखाण, कुठलाही मोबाईल, कुठलाही SMS अथवा अमौखिक कृती कलम 2 ज्याचं स्त्री स्वागत करू शकत नाही कार्यालयीन ठिकाणी त्याला आपण लैंगिक छळ, हे लैंगिक भावनेतून असेल तर लैंगिक छळ म्हणावा. बरं अमौखिक कृती कुठले ज्यात शब्द नाही तसे डोळा मारणे लैंगिक देश संबंधित आहे. बरं आपलं कार्यालय आपलं कुटुंब असते की आपण जिथं नोकरी करतो ते आपले कुटुंब. एकटा डबा खाणार आहे कोणी एकटा दुपारच्या 2च्या वेळेला नाही. आपण कधी कधी करतो डब्यात 2च गुलाबजाम आणले तर आपल्याला माहिती आहे गुलाबजाम घेतली पाक आपल्याला नशीब राहतो. हा ते एवढंच ते प्रेमच असतं एकमेकांवरती. तुझ्या डब्यात काय माझ्या डब्यात काय असेल एकमेकांना साईड वगैरे सुकन. एकटा डबा खाणारा नसतो संयुक्तिक डबे खातात. संयुक्तिक डबे खाणाऱ्या कार्यालयामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला छळलं असेल पेपरात बातमी आल्याशिवाय येते कारण घागरीला आपल्या छिद्र आहे. पेपरात बातमी आली पुरुषाचं नाव छापलं नाही स्त्रीचं कुठल्याच कायद्यानुसार छापता येत नाही. माझ्यासारख्या बदमाश माणसाने दुसऱ्या दिवशी बातमी वाचली आणि मला त्याच कार्यालयात जायचं जर काम पडलं तुमच्या प्रश्न मध्ये इकडे कालचा कोण आहे कालचा तिचं नाव आलं नाही चपराश हुशार. माझा चपराशावर प्रचंड विश्वास. जगातला एकमेव हुशार कार्यक्रम तोच झाला. तो साहेबांना बरोबर बाहेर आपण त्याची चांगला वागा तो आपली प्रतिमा बाहेर चांगली करते. आपण त्याची वाईट वागत म्हणजे इतका बघू साहेब जगात नाही बघितलं म्हणते तो बाहेर जाऊन सांगते. आणि त्याची पर्क्युलेशन थेअरीमुळे थांबलेली पद्धत आहे ना. त्याला कोण आहे खाली मोठी अडचण आहे बेकार. त्यांनी न सांगितल्यामुळे माझ्या भावना न क्षमल्यामुळे मी कार्यालयातल्या प्रत्येक पुरुषाच्या नजरला नजर भिडत पाहतो कालचा फोन आहे. याचा अर्थ कायद्याने एकाच्या कृत्याने कार्यालय बदनाम होते. जर एकाच्या कृत्याने कार्यालय बदनाम होत असेल तर कायदा म्हणतो ही केस पोलीस स्टेशनला नेता कामा नये. ही केस समिती पुढे आली पाहिजे. पोलीस स्टेशनला 354-34-509 आणि पोलीस व्यवस्थित पद्धतीने त्या माणसाला हँडल करतात पण ते तिथपर्यंत नाही. त्यासाठी ही समिती असली पाहिजे. तुम्ही विशाखा समित्या म्हणता ही समिती करते काय इन्व्हेस्टिगेशन करते. आपल्याच कार्यालयातली समिती आपल्याच कार्यालयातल्या व्यक्तीचं इन्व्हेस्टिगेशन करते. यामध्ये काय समन्स पाठवणे या समितीचा हक्क आहे.
जाब घेणे शक्तीवरती या समितीचा हक्क आहे. एवढंच नाही, वापरलेले एखादे इन्स्ट्रुमेंट सुद्धा तपासण्याचा हक्क समितीला आहे. आपल्याला माहित आहे, आपण सर्व सायन्सचे विद्यार्थी आहेत. या मोबाईल मधला डाटा काहीही डिलीट होत नाही, तो आपल्या पुरताच डिलीट होते. इंटरनल मेमरीज मध्ये काय आहे, जगातल्या सर्व मोबाईल कंपन्यांमध्ये एकच एक कंपनी आहे ऍपल, जी डाटा शेअर करत नाही, बाकी सर्व शेअर करतात. आता यातला डाटा एखाद्या वेळेस मी एखाद्या स्त्रीला वाईट चित्र दाखवलं, माझ्याकडेच मोबाईल ठेवला, मी डिलीट केला, पुरावा मिळवायचा आहे, त्या स्त्रीने सांगितलं की मला मोबाईल मधलं चित्र वाईट दाखवलं, पुरावा कसा मिळवला? कायदा म्हणतो सायबर क्राईम कडे हा मोबाईल देऊन त्याची चेकिंग करण्याचा पूर्णतः हक्क समितीला. इथं जर एक लॉ ऑफिसर बघा कसा बसला, कमिशनर ऑफ डिपार्टमेंटचा लॉ ऑफिसर, एका मॅडमला फोन केला, एकटेच घरी आहेत का? हो, येऊ का? मग मी शब्दाचा अर्थ बघा कसा हा म्हणे, हा माझा आवाजच नाही, हा माझा मोबाईल आहे आणि कागदच नाही. माणूस कसा फसतो बघा खोटा करतो. मग त्याला विचारलं, नंबर तुझ्या नावावर आहे, तुम्ही घेतला असेल कोणीतरी, का घेतला असेल? मी मुंबईला असताना माझं वॉलेट हरवलं होतं, माझ्या वॉलेटमध्ये माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं, त्याचा इस्तेमाल करून कोणीतरी घेतलं असेल आणि त्याचा मित्र मुंबईच्या सीएसटीच्या बाजूला जे पोलीस स्टेशन आहे तिथं मित्र, त्याने त्याची खोटी तक्रार सुद्धा मागवली. बघा मी या दिवशी हरवलं, पण त्याला माहित नाही की मागच्या डिसेंबर पासून एक जीआर आलेला आहे, बोटा लावल्याशिवाय आधार निघत नाही, हे निघत नाही, कार्ड निघत नाही. बघा तुझं वर बसलेला आहे, तू फार हुशार होता, त्याने याचं एकाशी जोडलं नाही. 650 कोटी लोक आहेत, एकाचं जोडत नाही, आणि 800 कोटी मेले असतील, त्यांचं याला लागत नाही. नाही हे जर जमलं असतं लोकांनी एकच बोट घातलं असतं त्या मशीनी, 13 जणांचे एकसाथ घेतले बोट घेऊन कार्यक्रम. तो हुशार आहे, तो काहीतरी तिथं बसतो ना, लोकांना तो काही लक्ष देत नाही, तो देतो, तो डोळे उघडतो, त्या झटक्यात कोणी आला की त्याचा बसल्या ते काहीतरी लढाई करून ठेवलेले होते. इन्व्हेस्टिगेशन करण्यात त्या सरांचा मोबाईल आम्ही सायबर क्राईम कडे दिला. त्या सायबर क्राईम वाल्याकडे इतके व्हिजिलन्स असतात, कुठल्या हॉटेलमध्ये बसला होता, कधी फोन केला, किती वाजता फोन केला, रेकॉर्ड केला आमच्याकडे, एवढं देणार. साहेब सस्पेंड झाले, डिसमिस झाले, कायमचे पेपर. हा कायदा म्हणतो कुठलीही वस्तू ताब्यात घेऊन तिचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचा पूर्ण हक्क या समितीला आहे. ऍक्शन ही समिती घेत नाही, त्यासाठी जिल्हा स्तरीची समिती ऍक्शन घेते, त्याला स्थानिक वाद समिती म्हणतात. या अंतर्गत वाद समिती ही समिती ऍक्शन घेते आणि ही समिती तुम्हाला कुठल्याही पद्धतीची आमच्या कार्यालयीन शिक्षा पद्धतीने शिक्षा सुनावू शकते. बरे शिक्षक खूप आहेत. 2 क्लास 1 व्हिडिओ गेले आता नागपूरलाच होते, आपल्या वनमतीला ट्रेनिंग आले, 2 मुली ट्रेनिंगला, 190 लोक आलेले आहेत क्लास 2, डेस्क ऑफिसर, एआरटीओ, ए व्हिडिओ, म्हणजे माझ्याचकडे होतो. आता आनंद आम्हाला या गोष्टीचा वाटला की तुमचं एज्युकेशनचा आणि आमच्या एज्युकेशनचा काही संबंध नाही. एक तर तुम्ही इतके सायन्सशी रिलेटेड लोक आहात आणि बरोबर कोर्स 4.5, 4, 5, 6 वर्षाचे कोर्स आहेत. पण अभ्यास इतका करावा लागतो, म्हणजे डॉक्टरचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती इतकी असते, ते कंटिन्यू करावं लागतं. अभ्यास आहे, खूप वर्ष तुम्ही त्यामध्ये घालवले आहेत. तुम्हाला एक समाज आजही देव मानतो. कार्यालयामध्ये काम करत असताना तुमच्या मनामध्ये असलेली संबंधित पेशंटची असलेली भूमिका अजूनही तीच आहे जी पूर्वी होती, की नाही त्याचा जीव वाचला पाहिजे. आणि हे सर्व असताना तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे नॉन टेक्निकल लोकांकडे येऊन ज्यावेळेस ट्रेनिंग घेता आणि कुठलाही अविर्भाव आणि भाव दाखवत नाही, म्हणून आपली बॅच पुढे येत नाही. बघितले तिकडे एकदम टाईट. मग मी त्यांना 2 GR देत आहोत. हा GR करता म्हणतो तुम्ही? हो, आम्हीच हा एक GR, HIV बाधित लोकांनी प्रवास करू नये. आणि दुसरा GR, HIV बाधित लोकांना फुकट प्रवास बसमध्ये. आणि दुसरा GR, आयडेंटिफिकेशन देऊ नये. म्हणजे तुमचेच आहेत ना? आमचंच आहे, आमचं करायचं काय? म्हणजे हे असं असतं, तळागाळातलं नॉलेज नसलं काय करते ते सांगताय. आम्ही कितीही मोठ्या पदावर असू द्या, पण आमच्या मनात जर वाईट वृत्ती येत असेल तर ते पद आडवं येत नाही वृत्तीच्या पुढे, ते घरी गमावणार नाही. म्हणून त्याचे गेले 2 क्लास 1 व्हिडिओ होते, ते आले गेले. का गेले? आणि एक मुलगी बघितली, ती कोल्हापूरची मुलगी बसली, तिला छळत. तू म्हणे तू माझ्याशी लग्न करतो, तू माझ्याशी लग्न करतो, मी दोघांशी लग्न करतो, पण मला फोन करा. तिला माहितच नाही फोन रेकॉर्ड करून राहिली म्हणून.
तिनं पुरावा आणला, दिला, कमिशनर साहेबांनी गुप्ता साहेबांना पत्र पाठवलं, डिसमिस, कायमची. कायदा म्हणतो तू चुकलास, तुला शिक्षा भेटली पाहिजे. मग जर शिक्षा, या कायद्याची अडचण काय? कलम 9, तक्रार कशी करायची. कायदा म्हणतो घटना घडली त्याच्या 3 महिन्याच्या आत तक्रार झाली पाहिजे. घटना सतत घडत असेल, शेवटच्या घटनेच्या 3 महिन्याच्या आत तक्रार झाली पाहिजे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, हे मी टू मध्यंतरी आता भानगड आहे, तर 20-30 वर्षापूर्वीच लफडे आले, मग ते पुढे काय? तुम्ही तर काय सांगता मग? याच कायद्यात लिहिलेलं आहे. हा कायदा म्हणतो मानसिक किंवा सामाजिक दबावापोटी त्या दिवशी तर स्त्री ती बोलू शकली नाही, तर तसे पुरावे सादर करून ती कधीही बोलू शकते. पण पुरावे लागतात. 20 वर्षाअगोदर यांनी मला डोळा मारला, याचा काय पुरावा भेटणार? सांगा तुम्ही. त्याचा चेहरा बदलला, भिंगाचा चष्मा लागायची का बदल, कुठले डोळे मॅच होत नाहीत ना 20 वर्षाअगोदर, कसं मॅच होत? पुरावे लागतात. पण आता आम्ही एक सर्व लोक एका समितीचे सदस्य आहोत. त्या समितीला जर पाठवलं अरुणा शानबागच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, तर तिला ना बोलता येत ना, लिहिता येत ना, विचारलं काय ती कोमात गेली होती, मला विचारावं तिचं इन्व्हेस्टिगेशन कसं करा. कायदा म्हणतो काही गरज नाही अशा लोकांकडून लिखित तक्रार घेण्याची, कारण आमच्याकडे साक्षी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ऑफ द जजमेंट असं म्हणते, तिच्या रक्ताच्या नातेवाईकांना तक्रार दिली पाहिजे, आणि ते चालतं. आता रक्ताचा नातेवाईक बेमान झाला, तो द्यायला तयार नाही. कायदा म्हणतो नाही रक्ताचा नातेवाईक चालेल, ज्या ठिकाणी जी काम करते त्या ठिकाणच्या एचओडीने तिच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, कारण ते बंधन त्याला आहे. तो एचओडी आहे त्या डिपार्टमेंटचा. म्हणून या कायद्यात प्रतिबंध, इलाज आणि मनाई नावाचे शब्द लिहिले आहेत. ते कोण करेल? एचओडी करेल. बाहेरचा माणूस नाही करणार, एचओडी करेल. खोटी, तर आता तुमच्या मनात असेल सर्वांच्या, खोटी तक्रार झाली तर कायद्याच्या 2 बाजू आहेत. त्या दिवशी सांगितलं की भारत जगाचा सर्वात हुशार देश आहे, त्यामुळे आपण कायद्याचा सदुपयोग तेवढा घेतो. 498 मध्ये काय झालं? सासूने हात धरला, सासऱ्याने पाय पकडले, दिराने रॉकेट टाकले, दिराने काडी आणली, जावयाने पेटवले. किती जण गेले? बरं, तिच्यात मग पोलीस विचारायचे कधी कधी, विचारलं नोकरीवर आहे कोणी? नाही. मग नोकरीवर पाहिजे त्याला एखादा, मग बुलढाण्याला गुरुजी असत कुठले तरी, ते नाव यायचं. मग ते कसे काय आले बाहेरमध्ये? त्याचं काही संबंध नाही. नोकरीवाल्याला भीती असते 48 तासाची, त्यामुळे ते कसं तरी इकून येऊन आणून गुंतवलं की त्या केसमध्ये त्याचा हस्तक्षेप जास्त वाढतो, आणि मग तो विनंती करण्याच्या भानगडीमध्ये जे काही चिरीमिरी चालतं ते चालतं. हे सत्य. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 498 दाखल करण्यापूर्वी 4 वेळा बसवा नवरा बायकोला, खरं भांडण नाही का म्हणून बसवलं जातं. नवरा बायको 3-4 वेळा बसवलं जातं, चर्चा केली जाते. हा असा असेल, तो तसा असेल, तो तसा असेल, तो तसा चर्चा. हा कायदा सुद्धा असंच म्हणतो, जर खोटी तक्रार झाली. खोटी तक्रार का? याच कायद्यात 3-4 गोष्टी आहेत. गोष्ट नंबर 1, हा कायदा म्हणतो चौकशी सुरू असताना पीडित स्त्री 3 गोष्टी मागू शकते. रिलीफ नंबर 1, ती अशी म्हणू शकते, हा आणि मी एकाच कार्यालयात काम करते, त्याची आणि माझी नजर पडल्यामुळे मला भीती वाटते, त्याची ट्रान्सफर करावी. आणि ते करावी लागते बरं, कोणी एचओडीने केलं नाही त्याला घरी पाठवण्याचा नियम आहे. पण ती अशी म्हणेल की तो राहू द्या, माझी करा, तिची करावी लागते. किंवा ती जर सुट्टीवरती गेली तर तिला 3 महिने पगारी सुट्टीचा लाभ मिळतो. काय म्हणतो मानसिक त्रासात 3 महिने, म्हणजे आपल्या सायकोलॉजिकल इफेक्ट करून आलेला हा विषय, म्हणून त्यांनी 3 महिने ठेवले. आता जिच्यासोबत खरा अन्याय अत्याचार झाला तिला या 3 प्रकारचे रिलीफ मिळाले पाहिजे. याचा अमरावतीत एका बाईने गैरफायदा घेतला. आमच्याचकडे केस होती. 5 पुरुषाच्या खोट्या तक्रारी दिल्या बदल्याने नावाच्या, स्वतःची वेगळी पाहिजे होती तिला. तक्रारीत काय लिहिलं? यांनी मला डोळा मारला. मग काय सांगितलं, डोळ्याचा पुरावा भेटत नाही, पण डोळे 2 असल्यामुळे आणखी लफडा आहे. हे कसं धरकत नाही, त्यात यावं लागतं पर्टिक्युलर, डावा मारला, उजवा मारला. ते इतके भारी असतात, ते लहान त्यांना लिहून आणलं की माझा लहानपणापासून डावा लपत नाही, उजवा लपत नाही. कोण कोणाचे डोळे पाहता? डॉक्टरकडे जाया नाही, त्याचा नेमका कोणता लपत ते बघायला. खोटी तक्रार आपल्याकडे पद्धत नाही. एखाद्या चांगल्या माणसाची खोटी तक्रार झाली तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, या मताची त्या दिवशी आपण राहिलंच पाहिजे. कारण लैंगिकतेची तक्रार हे सामान्य तक्रार, आणि एखाद्या चांगल्या माणसाची खोटी तक्रार झाली पाठीशी उभं राहायचं, आणि एखाद्या बदमाश माणसाची जर तक्रार झाली तो जर आपल्या कार्यालयातून किंवा आपल्या कॉलेजमधून ट्रान्सफर होऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये गेला
आणि त्याचा चपराशी जर आपल्याला 4-5 महिन्याने भेटला तिकडच्या कॉलेजचा, तर आपण त्याला आवर्जून म्हणतो इकडे आमचा आला ना तुमच्याकडे, काही आलं नाही अजून काना फायदा बरं. काही लोक वाकडे ते वाकडे सुधरतच नाही. त्यांचं ते कुत्र्यासोबत वाकडा झाला, मार खाल्ला लोकांनी, नको आणले इथंच महागाव तहसील आहे. स्त्रियांनी एक दिवस 5:30 वाजता नंतर तहसीलदार रूम मध्ये येऊन बदलला आणि दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी आली की 9 दिवसाच्या नवरात्रांमध्ये 9 रागिणींचा प्रसाद तहसीलदारांनी घेतला. पेपरात फार सुंदर लिहितात, तहसीलदारासारखा वाघ नमला असं बातमी होती. बातम्यांचे टायटल एवढे टायटल वाचले की होते, भारत और पाकिस्तान के संबंध में अभूतपूर्व सुधार. दुसरं टायटल, बेनर्जी तो मां बनने वाली है. कुठलं जुळलं असं जुळलं. तो तहसीलदार दुसऱ्या दिवशी 11 वाजता करायला हजर होता. तर पत्रकार विचारलं, सर तुम्ही मार खाल्ला ना, तुम्ही का? नाही नाही, हे नैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे कसं मार खाणं कुठं नाही बदलत काय. वरुड नावाचं गाव आहे, वरुड. सरांनी मेसेज टाईप केला, मी एकटाच घरी आलो, लवकर येऊन जा, बायको घरी नाही, ये लवकर. पाठवायचा होता आणि तुझे धामधुमी तिला अनुराग आहे. अर्थ बदलला. आणि खोट्या ह्याच्यामध्ये तक्रारीमध्ये सर्वात घातक गोष्ट जर कुठली असेल तर कार्यालयातले 2 गट आहेत. गट आहे कॉलेजमध्ये सुद्धा. काही लोकांचा धर्म आहे, मागच्या वेळेस सांगितलं, उठा राष्ट्रपतींना दिवस तुम्हाला काढायला सकाळपासून काय पद्धतीनं नव्हतं. त्याला विचारलं, सर आता तुमची तक्रार झाली, आपली जिथं ट्रान्सफर होते तिथं आपलं चांगलं पण वाईट पण पहिल्या दिवशी जाऊन पोहोचते, हे मान्य? सरांचं SMS सरांची अमरावती बदली झाली, सरांचं SMS प्रकरण अमरावतीला. हा या मोबाईलचे फार गमतीदार प्रसंग आहेत. हा मोबाईल रात्री झोपताना प्रत्येक पुरुष आणि स्त्री कुठे ठेवतो? रात्री 12 ते सकाळी 9चे कोणतेही फोन आपण घेतल्याशिवाय घेतोच. रात्री 12 ते सकाळी 6च्या दरम्यानचे कुठलेही फोन घेतो. याचं कारण ते फोन कोणी गेले, ऍक्सिडेंट झाला, ब्लड पाहिजे यासाठीच असतात, इमर्जन्सी फोन असतात. आणि विनोदाने सांग, नवरा जर गाढ झोपला असेल तर बायको नवऱ्यावरचा प्रचंड विश्वास म्हणून कधी कधी फोन तपासते. विश्वास निगेटिव्ह नाही, विश्वास तुला माहित आहे काय? एक माणसाने अंगावरती घेतलेलं असतं, बाईने अंगावरती घेतलेलं, तिच्या डोळ्यावर पाहून तिचा नवरा तिला असं बघतोय रात्री झोपताना आणि सकाळी महाराजांकडे जातो, म्हणतो महाराज साहेब माझी पत्नी दिव्य दृष्टीवाली आहे. प्रचंड दिव्य दृष्टीमध्ये का? तिच्या चेहऱ्यावर प्रचंड उजेड असतो म्हणे अंगावर घेतल्यानंतर. तो म्हणे अंगावर घेतल्यानंतर उजेड नसतो, तुझा मोबाईल तपासत डॉक्टरकडे जा म्हणे, तुला घटत पडू शकते म्हणे, तुझा मोबाईल तपासून दिव्य दृष्टी. मी एक दिवस असा मोबाईल माझ्या उशाशी ठेवला, रात्री 4 सेशन घेऊन गेल्यामुळे गाढ झोप लागली. रात्री 12-12 वाजता एक मला फोन आला, मेसेज असा होता, पिलू तू काय करून राहिला? आणि बहुतांश प्रेमामध्ये पिलू नावाचा शब्द कसा काय वापरला जातो हा समजून नाही. हा ढोंबे आहे पिलू. मी गाढ झोपलेल्या पत्नीनं मेसेज बघितला, आमचं पिलू जागी झालं. त्याने एक मला हे काय म्हणे, तुम्ही असे कार्य कराय आपल्याला दोघांकडून एक पिलू आहे, आपण कोणाचं पिलू झालो? मी उलट टपाली फोन केला, म्हटलं 5-6 फोन केल्यानंतर ती फोन उचलत नव्हती. 6व्या-7व्या फोनला तिने फोन उचलला 7-8. म्हटलं मॅडम हा कोणाचा नंबर आहे, पिलू काय भानगड म्हणून कळलं नाही. म्हणजे सर मला क्षमा असावी, क्लासला असताना तुमचा नंबर घेतला होता, पण माझा एका मित्रावर प्रेम आहे, त्याचं नाव अमित आहे. मी अमितला पिलू म्हणते आणि मला त्याला मेसेज पाठवायचा होता चुकून तुम्हाला. म्हटलं जे काय झालं त्याच्याशी माहिती नाही देणं त्यांनी, माझ्या घरच्या पिलाला समजून सांगितलं. घरचं पिलू आपल्याला बाहेर काढून कठीण आहे. सरांची ट्रान्सफर नागपूर अमरावतीला झाली. अमरावतीला सरांची ट्रान्सफर झाली. सरांचं कालांतराने स्त्रियांनी तक्रार मागली. या कायद्यात स्त्री तक्रार मागे घेऊ शकते, पण कायदा म्हणतो पुरुषाकडून पैसे नाही घेत आहे. ब्लॅकमेलिंग होईल ना, बघा सुंदर कायदा, दोन्हीकडून फायदा. तक्रार मागे घेतली. सरांना विचारलं का हो सर जाता का आता अमरावतीवरून वडोदरा ऑफिस? सर मग मी काही जात नाही. गेले 3 वर्ष अमरावतीच्या एका उच्चभ्रू कॉलेजला इंग्लिश नावाचा सर विषय शिकवतात. त्यांचा पिरियड असू द्या, कोणत्याही पोराला विचारा कोणाचा आहे रे, पोरं म्हणतात SMS सरचा आहे. SMS सर
इज्जत वापस आली का? कायदा म्हणतो स्वतःच्या स्वस्वार्थासाठी एखादी स्त्री जर या प्रकारचे लांछन पुरुषावरती लावत असेल तर समितीने इन्व्हेस्टिगेशन करत असताना खरं खोटं शोधलं पाहिजे आणि संबंधित स्त्री जर खोटी असेल तर त्या स्त्रीवरती सुद्धा भारतातला एकमेव कायदा आहे, स्त्रीवरती सुद्धा ऍक्शन घेतो. आपण कुठलाच कायदा घेतो हा घेतो. आणि जशा पुरुषांना शिक्षा आहे तशा स्त्रियांना सुद्धा शिक्षा या कायद्यात प्राप्त आहेत. म्हणून हा कायदा समानतेच्या पातळीवरती काम करणार आहे. जो स्त्रियांचाही जितकाच विचार करतो तितका पुरुषांचा विचार करतो. दादा धर्माधिकाऱ्यांचे सुंदर वाक्य आहे. दादा धर्माधिकारी एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेले नागपूरला असताना. चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांचे वडील फीत कापले आणि दादांचं भाषण सुरू झालं. दादा म्हणत, मित्रांनो डॉक्टर फार सुंदर दिसायला आहे, कच्चर होत आहे, सुशिक्षित आहे, हातामध्ये जादू आहे, कुठल्याही दुरुस्ती माणसाला दुरुस्त करू शकतात एवढी ताकद त्यांच्यात आहे. डॉक्टरला एकदम चांगलं वाटायला, दादासारखा माणूस आपल्याबद्दल बोलतोय, म्हणजे दवाखाना चालला. आणि एवढा छान माणूस आहे की या माणसाकडून तुम्हाला कुठलाही उपचार घेत असताना तुम्हाला चांगलं वाटेल. मित्रांनो इतका सुंदर हॉस्पिटल फार छान सुंदर बांधलं आहे. पण मला असं वाटतं, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो या डॉक्टरचा दवाखाना आजच बंद झाला पाहिजे, चाललाच नाही पाहिजे. डॉक्टर उभे राहिले म्हणजे काय भानगड म्हणे, तुम्हाला आणलं कशाला, तुम्ही बोलताय काय? आणि दादाने उत्तर दिलं, मी तुझा दवाखाना चालला पाहिजे असं म्हणतो ते याचा अर्थ असा आहे समाज बिमार पडला पाहिजे. आणि तुझा दवाखाना बंद राहिला पाहिजे असा अर्थ म्हणतो तो समाज तंदुरुस्त राहिला पाहिजे. आणि मी मूळ समाजाचा सेवक आहे, मी समाजाच्या हिताचं बघितलं. कायदा हेच म्हणतो की मानसिक समाजांमध्ये बदल करत असताना या कायद्याचा दवाखाना बंद झाला पाहिजे, जेणेकरून कुठल्याच पुरुषांवरती आज कुठलीही स्त्री छळल्या जाणार नाही. म्हणून मन बदलणे हा कायद्याचा मूळ हेतू होता. आनंद वाटला तुमच्याशी 1.5 तास चर्चा करताना.